भगिनींना सविनय जय भीम. त्याच पद्धतीने आज आपल्या जे प्रमुख वक्ते लाभलेले ते अनिलजी, त्यांचंही स्वागत आहे. जय भीम सर. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या विशेष व्याख्यानमालेची आज आपण 942 पुष्प गुंफत आहोत. वक्ते म्हणून लाभलेले आदरणीय अनिल बंधू शिंदे, केंद्रीय शिक्षक, मेजर समता सैनिक दल संरक्षण उपाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई. आज आपल्याला सरांचा विषय बौद्ध धम्म आणि विज्ञान. तथागतांचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये अंधश्रद्धा, रूढी परंपरा किंवा असं काही नाही. डॉक्टरी भाषेमध्ये औषध करणं हे बौद्ध धम्माचं पहिलं तत्व आहे. तर मी आदरणीय अनिल शिंदे सरांना विनंती करतो की सर आपण सूत्र हातात घ्यावे. अरहंत सम्यक संबुद्ध लोकांतरांचे रहस्य जाणणारे विश्वदीप तथागत भगवान बुद्ध, तुम्हा मलाच नव्हे तर राष्ट्रध्वजावरती अशोक चक्राला चक्रांकित करून सरकारी चलनावरती बौद्ध धम्माचं प्रतीक अशोक स्तंभ टाकून आणि संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारताला बौद्धमय करणारे विश्वभूषण जगातील प्रख्यात पंडित प्रज्ञा सूर्य, सिंबल ऑफ नॉलेज, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संपूर्ण जगामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या देशाचे धम्मिक राजे, देवनाम प्रिय राजाधिराज चक्रवर्ती सम्राट अशोक, महामाता महामाया महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, माता भीमाई, त्याग माता रमाई या महामानवांच्या महामातांच्या पूज्य आणि पवित्र स्मृती आदर्श विचार प्रणाली मानाच्या कराला त्रिवार अभिवादन. ज्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही बौद्ध झालो होत आहे आणि ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे ती तमाम बौद्धांची मातृसंस्था शिखर संघटना दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे शिल्पकार तथा बौद्धांचे जनक माजी श्रामणेर पंडित कश्यप तथा दिवंगत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीस अभिवादन. या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक बोधिसत्वांच्या सुनबाई, तमाम भारतातील बौद्धांच्या एकमेव नेत्या आदरणीय महाउपासिका महाधम्मधारिणी मीराताई आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या 45 वर्षाच्या धम्ममंगल कार्याला वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावले यांनाही सविनय जय भीम. या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोधिसत्वांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्याला वंदन. या संस्थेचे राष्ट्रीय कायदेशीर प्रमुख सल्लागार तथा बोधिसत्वांचे दुसरे नातू बहुजन हृदय सम्राट ऍडव्होकेट श्रद्धेय प्रकाशी तथा बाळासाहेब आंबेडकर त्यांना आणि त्यांच्या सर्वच कार्याला वंदन करून आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कंटिन्यू वर्षभर ऑनलाईन विशेष प्रवचन मालिकेचं आयोजन केलेलं आहे आणि या विशेष व्याख्यानमालेचं प्रामुख्याने आज 942 पुष्प गुंफलं जात आहे. आजचा विषय आहे बौद्ध धम्म आणि विज्ञान. या प्रवचनासाठी ऑनलाईन उपस्थित बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्थे त्रिवेणी नगर पुणेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचलन करणारे कवी लेखक आदरणीय हर्षानंद सोनवणे साहेब, त्याचबरोबर तंत्र नियोजन करणारे भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य मुकेशजी गायकवाड त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर विमलताई गायकवाड, खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
मातृसंस्थेचे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आमचे गुरुवर्य आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी, त्याचबरोबर ऑनलाईन उपस्थित संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच म्हणजे धार्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात असलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, केवळ आणि केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे प्रशासनामध्ये असलेले सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, बंधू भगिनी सर्वांना सविनय आदर, जय भीम, नमो बुद्धाय. आणि लगेच आपल्या आज जो मला विषय दिलाय त्या विषयाकडे येतोय. आजचा विषय आहे बौद्ध धम्म आणि विज्ञान. आजच्या 21व्या शतकामध्ये हा बौद्ध धम्म आणि विज्ञान हा विषय 21व्या शतकामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. मानवाच्या हितासुखाचा आहे. मानवाला विकासाकडे घेऊन जाणारा आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की जगात अनेक विचार प्रवाह आहेत, अनेक धर्म आहेत. तर त्या प्रत्येक धर्म संस्थापकांनी आपापल्या तत्व प्रणालीप्रमाणे समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. मात्र या धर्म संस्थापकांनी हे समाजाला मार्गदर्शन करत असताना, आपापल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असताना त्यांनी मात्र विज्ञानाला डावललेलं आहे. म्हणजे विज्ञानाला त्यांनी डावललं आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते विलयापर्यंत जीवसृष्टी संबंधी आपले विचार मांडताना त्यांनी ईश्वर, आत्मा, पुनर्जीवन, स्वर्ग, नरक, भूत, पिशाच, राक्षस, दैत्य, पूर्वकर्म अशा भ्रामक कल्पना म्हणजे खोट्या कल्पना सांगितलेल्या आहेत. पुढे ते सांगतात आपल्या मार्गदर्शनामध्ये जगाचा कर्ता करविता ईश्वर आहे आणि ईश्वराच्या इच्छेप्रमाणे जग चालते अशी मानवाची समजूत करून दिलेली आहे. अशी शिकवण देणारे धर्म हे विज्ञानाच्या कसोटीत टिकत नाहीत, उतरत नाहीत. अल्बर्ट आइन्स्टाईन 1878 मध्ये म्हणतात, म्हणजे 19 शतकामध्ये सापेक्षवाद सांगताना म्हणतायत या विज्ञानाच्या प्रशस्त अशा प्रगती पुढे कुठलाही धर्म टिकणार नाही. तो केवळ आणि केवळ धम्म टिकेल, तो म्हणजे बौद्ध धम्म हा विज्ञानाच्या कसोटीत टिकणार आहे जगामध्ये, असं त्यांचं मत आहे. आणि भगवान बुद्धांनी आपला जो धम्म सांगितलेला आहे तो विज्ञानाशी सुसंगत विज्ञानवादी धम्म आहे. आणि हा विज्ञानवादी धम्म तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. म्हणजे आजचं जे विज्ञान सांगतंय ते विज्ञान भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी जसंच्या तसं सांगितलेलं आहे. म्हणून तथागत भगवान बुद्धांना जगातील सुपर सायंटिस्ट, महान वैज्ञानिक असंही म्हटलं जातं. कारण आताच विज्ञान जे आहे ते सगळं तथागतांनी 2600 वर्षापूर्वी सांगितले, म्हणून त्यांना सुपर सायंटिस्ट, महान वैज्ञानिक असं म्हटलेलं आहे. आणि हा भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये त्यांनी निसर्गनियमाने विज्ञान सांगितलं, म्हणजे सत्य सांगितलं. म्हणून हा भगवान बुद्धांचा धम्म आहे तो खऱ्या अर्थाने बौद्ध धम्माच्या तत्वावर टिकणारा आहे, जगामध्ये टिकणारा आहे. आणि धम्म म्हणजे काय आहे तर आपण थोडं धम्म म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय नक्कीच कसं आपल्याला समजेल. तर धम्म म्हणजे एक नीती आहे. धम्म म्हणजे एक जीवन जगण्याची कला आहे. कारण भगवान बुद्धांनी माणसाला केंद्रबिंदू मांडलेला आहे. आणि माणसाचं कल्याण कसं होईल, माणूस हा दुःखातून मुक्त कसा होईल, मनुष्य हा सुख समृद्धीकारक कसा होईल याचा मार्ग म्हणजे धम्म आहे. आणि हा मार्ग सांगताना भगवान बुद्धांनी एक मनुष्याशी कशा पद्धतीने आचरण करावं हे धम्मामध्ये सांगितले. मनुष्याने शील, सदाचाराने, मित्रत्वाच्या, करुणेच्या नात्याने वागायचं आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे धम्म म्हणजे एक नीती आहे. धम्म म्हणजे एक शास्त्रशुद्ध पद्धतीने जीवन जगण्याची कला आहे. आणि म्हणून आपण धम्म आणि विज्ञान हे तसं पाहिलं तर धम्म आणि विज्ञान ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि धम्म आपण थोडक्यात आता एक एक मुद्दा पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बुद्धांनी जे सांगितलेले विज्ञान आता सांगत आहे. तर धम्म म्हणजे शास्त्र म्हणजे सांगितल्याप्रमाणे धम्म म्हणजे सत्य जाणणे. धम्म म्हणजे काय आहे, सत्य जाणायचं आहे. भगवान बुद्ध म्हणतात यही पसिक्को ओपनायको पच्चतं वेदितव्यो. या पहा बुद्धीच्या कसं तपसा सत्य असेल तर मनापासून स्वीकारा, मी सांगतोय म्हणून नाही. म्हणजे अशा पद्धतीने धम्म म्हणजे सत्य जाणा. सत्य जाणल्यानंतर ते सत्य असेल तरच स्वीकारा, अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. सत्य जाणण्याचं माध्यम म्हणजे धम्म सांगितलेलं आहे. आणि आता विज्ञान काय सांगतंय तर विज्ञान देखील हेच सांगते. बुद्धांनी सांगितलेले विज्ञान म्हणजे सत्य जाणण्याचे माध्यम आहे. सत्य कसं जाणलं जातं तर जे बुद्धांनी सांगितलं आपली पंचेंद्रिय आहे त्या पंचेंद्रियाद्वारे सत्य जाणायला सांगितलं बुद्धांनी. आणि विज्ञान देखील आज रोजीला तेच सांगते. विज्ञान म्हणजे सत्य जाणण्याचं माध्यम कुठलं असेल तर ते पंचेंद्रिय आहेत जे तथागताने अगोदर सांगितलेलं आहे. ते पंचेंद्रिय कुठले आहेत, चक्षु विज्ञान म्हणजे डोळा, श्रोत विज्ञान म्हणजे कान, घ्राण विज्ञान म्हणजे नाक, जीवा विज्ञान म्हणजे जीभ आणि स्पर्श विज्ञान म्हणजे त्वचा.
ही पंचेंद्रिय आहेत आणि 6वं इंद्रिय सांगितलं प्रमुख मन सांगितलेलं आहे, मनोविज्ञान सांगितलेलं आहे तथागताने. आणि विज्ञानही सांगते की जर तुम्हाला सत्य जाणायचं असेल, असत्य सोडायचं असेल, सत्य जर जाणावं लागेल, सत्य जाणायचं असेल तर या पंचेंद्रियाद्वारे पंचेंद्रियाद्वारे त्याची चिकित्सा केली पाहिजे, तपासलं पाहिजे, तरच ते सत्य म्हणून स्वीकारलं पाहिजे. बुद्धाने देखील सांगितलं की एका इंद्रियावरती तुम्ही डिपेंड राहू नका. आता डोळ्याला हवा दिसत नाही, पण दुसरं इंद्रिय आहे स्पर्श, त्वचा आहे, त्याला स्पर्श जाणवतोय. म्हणजे 2 किंवा 3 इंद्रियांनी चिकित्सा करून जर ते सत्य असेल तर स्वीकारा. तर म्हणजे प्रत्येक म्हणजे इंद्रिया पंचेंद्रियाद्वारे त्या ठिकाणी स्वीकारायला सांगितलंय, म्हणजे चिकित्सा करून म्हणजे सत्य जाणण्याला सांगितलंय. ते विज्ञान आता सांगत आहे. जे विज्ञान आता सांगते ही पंचेंद्रिय, ते भगवान बुद्धांनी आपल्याला धम्माचा उपदेश करत असताना भगवान बुद्धांनी 84,000 धम्मस्कंद सांगितला. प्रत्येकाला प्रत्येकाचा थोडा थोडा उपदेश केलेला आहे. आणि हा जो उपदेश आहे, जे आता विज्ञान सांगते की सत्य जाणण्याचं माध्यम पंचेंद्रिय आहे, हे विज्ञान सांगते. हे तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी श्रावस्तीच्या जेतवनामध्ये केवटपुत्र सती नावाच्या भिक्षूला समजावून सांगताना सर्व भिक्षूंना हा उपदेश केलेला आहे. म्हणजे भिक्षूनं ज्या ज्या प्रत्ययामुळे निमित्तामुळे विज्ञान उत्पन्न होत असते ते त्यांची संज्ञा असते. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी जो 250 वर्षापूर्वी सांगितलं सत्य ते आज विज्ञान सांगते. म्हणजेच या ठिकाणी विज्ञान आता सांगते, परंतु भगवान बुद्धाने अगोदर सांगितलंय. मी धम्म आणि विज्ञान एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यानंतर दुसरा आपण पुढचा पॉईंट घेऊया, पुढचा मुद्दा बघूया. धम्म म्हणजे सत्य जाणण्याची प्रक्रिया आणि विज्ञान म्हणजे सत्य जाणण्याची प्रक्रिया. म्हणजे हे सत्य जाणायचं कसं, तर ह्या पंचेंद्रियाने जाणत असताना प्रत्येक मनुष्याकडे वेदना असतात. त्या वेदनेद्वारे वेदना म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं, विज्ञान आता सांगते वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान याद्वारे यांच्या प्रतिक्रियेद्वारे आपल्याला जाणायचं आहे. तर आपल्याला माहित आहे भगवान बुद्धांनी सांगितलं, विज्ञानी सांगते तर वेदना, प्रत्येक मनुष्याला वेदना ह्या 2-3 प्रकारच्या आहेत. सुखद वेदना आणि दुःखद वेदना. आणि सुखदी नाहीत आणि दुःखदी नाहीत अशा वेदना, अशा 3 प्रकारच्या वेदना आहेत. या वेदनेद्वारे आपल्याला प्रक्रिया जाणता येते, सत्याची प्रक्रिया जाणता येते. आपल्याला इथे भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला बोधिसत्वाने दिलेला आहे. आणि म्हणून जरी धम्माचा विषय असला तरी बाबासाहेब सांगणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला माहित आहे की आपल्याला बाबासाहेब उदाहरण देता येईल. सुखद वेदना आणि दुःखद वेदना 2 प्रकारच्या वेदना कशा आहेत त्या आपल्याला बाबासाहेबांच्या उदाहरणामध्ये लक्षात येतील. की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांतर केल्यानंतर सर्व भारतीयांना म्हणजे सर्व धर्मांतरित बौद्धांना उपदेश केलेला आहे की प्रत्येक बौद्धांनी धर्मांतरित बौद्ध व्यक्तीने एकदा का होईना भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं दर्शन घेतलं पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात दर्शन या शब्दाचे 2 अर्थ आहेत. प्रत्यक्षात डोळ्याने पाहणं पहिला अर्थ, आणि दुसरा त्या पवित्र अशा भूमीला दर्शन म्हणजे अभिवादन करणे, वंदन करणे असे 2 अर्थ आहेत. बाबासाहेबांनी सगळे अनुभवातून आपल्याला संदेश दिलेले आहेत. बाबासाहेबांनी स्वतः देखील हे प्रत्येक पवित्र स्थळ पाहिलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काठमांडूच्या परिषदेवरून येत असताना, बोधिसत्व पदवी तिला मिळाली त्या ठिकाणी येत असताना ही सगळी पवित्र स्थळं जी बौद्ध धर्माची प्रमुख 4 धर्म आहेत, जिथे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तो लुंबिनी, जिथे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली ते बोधगया, ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी आपला पहिला धम्म उपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तन केलं ते ऋषीपतन हृदयवन सारनाथ, आणि 45 वर्ष मानवाच्या कल्याणाच्या धम्माचं मार्गदर्शन करून 45 वर्षानंतर वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते कुशीनारा. ही बौद्धांची प्रमुख 4 धाम आहेत, पवित्र स्थळ आहेत. आणि त्याच्याच बरोबर तथागत भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी कौसंबी असेल, कौसंबीचं शिरसवन असेल, श्रावस्ती असेल, वैशाली असेल, राजगृह नगरी असेल, अशा पद्धतीने अनेक भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी ही आमची पवित्र स्थळ आहे. परंतु प्रमुख 4 धाम आमची आहे. आणि त्याचबरोबर बोधिसत्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी देखील आमच्यासाठी पवित्र स्थळ आहे. त्याचं देखील आम्ही दर्शन घेतलं पाहिजे. परंतु बाबासाहेबांनी नुसतं सांगितलं नाही, तर बाबासाहेबांच्या वेदना पण या ठिकाणी मी सांगते की ज्यावेळेस बाबासाहेब कुशीनगर या ठिकाणी गेले आणि कुशीनगर वरून त्या ठिकाणी कुशीनगर गेले असताना त्या जो मल्लानी बनवलेला भगवंताच्या अस्तेवरती एक बंद असा चैत्य स्तूप आहे आणि त्याच्या समोर एक सुमनाच्या स्मृत्यार्थ हर्बल सिंगने त्या ठिकाणी बनवलेला तो स्तूप आहे. त्या स्तूपामध्ये तथागत भगवान बुद्धांची 22 फूट महापरिनिर्वाण मुद्रेतील मातीची मूर्ती आहे, तिला संपूर्ण सोन्याचा मुलामा दिलेला आहे. आणि त्या भगवंताच्या अस्तित्व दर्शन घेण्यासाठी, भगवंताच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असता त्यावेळेस त्यांना आपल्याला माहित आहे बाबासाहेबांना गुडघेदुखीचा आजार होता, मधुमेहाचे अनेक आजार होते, तरी बाबासाहेबांनी शरीराची तमा न करता या देशाला संविधान दिलं आणि या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी महान असं कार्य करून राष्ट्र निर्माते बोधिसत्व झालेले आहेत हे आपल्याला माहित आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते वंदन करण्यासाठी बाबासाहेबांना जाता येत नव्हतं आणि बाबासाहेबांना त्या पायऱ्या चढून वरती जाता येत नव्हतं.
आणि म्हणून त्याला खूप अशा वेदना निर्माण झाल्या, दुःखद वेदना त्यांना म्हटलेलं आहे. पुन्हा बाबासाहेब हॉटेलवरती गेले, रात्रभर त्यांना काही झोप लागली नाही की मी या पवित्र अशा ठिकाणी येऊन तिथे मला वंदन करता येत नाही, आणि म्हणून बाबासाहेबांना रात्रभर झोप नाही लागली. बाबासाहेब विचार करत होते आणि सकाळी उठल्यानंतर मोठ्या स्फूर्तीने उत्साहाने त्या ठिकाणी बाबासाहेब पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी दोन्ही चैत्य स्तूपाचं दर्शन, तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीचं आणि तथागत भगवान बुद्धांच्या अस्थिचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांना सुखद वेदना निर्माण झालेल्या आहेत. अशा पद्धतीने माणसाला जाणता येतं की सुखद वेदना आणि दुःखद वेदना. त्यानंतर पुढचं आहे संज्ञा, आणि संज्ञा म्हणजे मूल्यांकन करणे. चांगले की वाईट हे पंचेंद्रिय जाणायचं आहे. चांगले की वाईट म्हणजे प्रतिक्रिया द्यायची आहे, मूल्यांकन करायचं आहे, हे विज्ञान सांगते. म्हणजे अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी देखील हेच सांगितलेलं आहे. जर असत्य असेल, वाईट असेल तर सोडून द्या, अकुशल कर्म करू नका, सत्य स्वीकारा, कुशल कर्म पुण्य कर्म करा, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे मूल्यांकन करून सत्य जाणायला सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे, पुढचं आहे संस्कार म्हणजे प्रतिक्रिया. जे मिळालेलं आहे त्याच्यावरती प्रतिक्रिया, म्हणजे विज्ञान सांगतंय की त्या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायची असते. संज्ञेमुळे होणारी प्रवृत्ती जाणून घेऊन प्रतिक्रिया द्यायची आहे. म्हणजे त्याला विज्ञानामध्ये अनुमान म्हटलं जातं. जेव्हा आपण प्रत्यसिद्धम साधनेने प्रयोग करतो त्यावेळेस त्या ठिकाणी अनुमान ठरवला जातो. आणि बाबा तथागताने देखील हेच सांगितलेले, संज्ञामुळे निर्माण होणारी प्रवृत्ती जाणून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला स्वीकारायचं आहे. त्यानंतर शेवटचा चौथा मुद्दा सांगितलेला आहे प्रक्रियेचा, ते म्हणजे विज्ञान म्हणजे अनुभव प्रचिती. म्हणजे आपण कशा पद्धतीने आचरण केल्यानंतर त्याची प्रचिती काय येते हे बुद्धांनी सांगितलेलं. म्हणजे कुशल कर्म केलं तर त्याला कुशल कर्माचं फळ नक्कीच चांगलं मिळणार आहे, ही प्रचिती मिळते. हे भगवान बुद्धाने आपल्या धम्मामध्ये सांगितलं. विज्ञान आता सांगते काय, अनुभव प्रचिती म्हणजे निष्कर्ष. एखादा प्रयोग त्या ठिकाणी सिद्धम साध्य केल्यानंतर शेवटचा जो असते तो निष्कर्ष काढला जातोय, अनुमानानंतर तो निष्कर्ष लिहिला जातोय. अशा पद्धतीने जे विज्ञान आता सांगत आहे ते बुद्धांनी 2568 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणजेच भगवान बुद्ध हे सुपर सायंटिस्ट आहेत. म्हणजेच भगवान बुद्धांचा धम्म आणि विज्ञान एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, विज्ञानाच्या कसोट्या. विज्ञान काय सांगतं, विज्ञान कशा पद्धतीने कसोट्या सिद्ध म्हणजे कसोट्यावरती उतरून, जसं बुद्धांनी सांगितलं बुद्धीच्या कसोट्या घासा, चिकित्सा करा, तपासा आणि मग स्वीकारा, तसं विज्ञानाच्या कसोट्या काय आहेत का, विज्ञान कसोट्या काय सांगते आता ते आपण बघूया, ज्या बुद्धांनी सुपर सायंटिस्ट म्हणून 2600 वर्षापूर्वी सांगितलेल्या आहेत. आता विज्ञान सांगते, विज्ञानाची कसोटी काय सांगते, पहिली कसोटी सांगते, आता विज्ञान सांगते अनैसर्गिक प्रक्रियेतून कुणाचाही जन्म होत नाही. अनैसर्गिक प्रक्रियेतून कुणाचाही जन्म होत नाही. भगवान बुद्धांनी देखील हेच सांगितलं. 250 वर्षापूर्वी हेच सांगितलं, माता पिता नर मादी यांच्या संयोगाने बाळ म्हणून जन्म होते. नराचे रजकण आणि मादीचे शुक्रजंतू यांचं मिलन झाल्यानंतर उत्पत्ती होती. हे भगवान बुद्धांनी उत्पत्ती आणि लयचा सिद्धांत सांगताना हे सांगितलं, अशी उत्पत्ती होती. म्हणजे पुढच्या जीवाची उत्पत्ती कशी होती ते भगवान बुद्धांनी सांगितलं. तेच आता विज्ञान देखील सांगतंय की अनैसर्गिक प्रकृतीतून कोणाचा जन्म होत नाही, तर त्याला नॅचरल प्रक्रिया म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया जे सांगितलंय, माता पित्याच्या संयोगाने बाळ म्हणून जन्म होतो, हे विज्ञान सांगते. म्हणजेच आपल्याला जे आतापर्यंत मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की इतर धर्मियांनी जे सांगितलेलं आहे की ब्राह्मणाचा जन्म ब्रह्माच्या मुखातून, त्यानंतर क्षत्रियांचा बाहूतून, वैश्यांचा पोटातून आणि पायातून शूद्रांचा, म्हणजे हे अनैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे विज्ञानाने ह्या अनैसर्गिक प्रक्रियेला नाकारलेलं आहे. म्हणजे हे काल्पनिक आहे, खोटं आहे, विज्ञानाने हे नाकारलेलं आहे, ते बुद्धाने 250 वर्षापूर्वी नाकारलं. त्यानंतर आपलं हे अनैसर्गिक प्रकृतीतून कुणाचाही जन्म होत नाही, हे विज्ञान आता सांगते. बुद्धाने देखील तेच सांगितलेलं आहे. म्हणून जगातले सुपर सायंटिस्ट महान वैज्ञानिक बुद्धच आहेत. त्यानंतर पुढे विज्ञान सांगते, विज्ञानाचे परिणाम सर्वत्र सारखे जाणवतात. विज्ञान काय सांगते, विज्ञानाचे परिणाम जे आहेत ते सर्वत्र सारखे जाणवतात. विज्ञानाने केलेले संशोधन, त्याचा परिणाम जगाच्या पाठीवर सर्वत्र सारखाच असतो, अशा पद्धतीने सांगितलं विज्ञान सांगते. आणि भगवान बुद्धांनी देखील आपल्याला माहित आहे सांगितलेले आहे, धम्माची सर्व तत्वे सर्वत्र सारखीच समानच आहेत. मग ते पंचशील असेल, अष्टशील असेल, अरे अष्टांगिक म्हणजे सगळीकडे समान आहे. जरी भारतामध्ये आहे तर इतर बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये देखील ते समान तसंच आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी म्हणलेलं, आचरण केल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच येतो. धम्माचे आचरण वेळ काळ स्थळ बंधन नाही. म्हणजे धम्माचे जसं आचरण कराल
भगवान बुद्धाने आमच्यासाठी उपासक उपासिकांसाठी जे पंचशील दिलेलं आहे, पंचशिलाचं आचरण जर केलं तर त्याचा परिणाम आपल्याला चांगलाच होणार आहे. आणि मग भारतातल्या व्यक्तीने जरी पंचशिलाचं आचरण केलं त्याला त्याचा परिणाम सारखाच जाणवणार आहे. आणि तशाच पद्धतीने इतर बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये देखील धम्माचं आचरण पंचशिलाचं केलं तर त्याला देखील तोच परिणाम सर्वत्र सारखा मिळणार आहे. त्याला कुणा कमी जास्त होणार नाही. कमी जास्त कसा होईल तर धम्माचं आचरण कमी जास्त झालं तर होणार आहे, परंतु परिणाम मात्र सर्वत्र सारखा आहे. अशा पद्धतीने विज्ञान सांगते. त्यानंतर विज्ञान अतिशय नम्र आहे. विज्ञान म्हणते अतिशय नम्र आहे. विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम सत्य आहे असा दावा कधीही विज्ञान करत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी देखील सांगतात येई पसिको उपनायक या महाबुद्धीच्या कसं तुम्ही देखील निर्वाण पदापदी प्राप्त करू शकता. आपण प्रत्येक व्यक्ती देखील बुद्ध होऊ शकते. ते देखील बुद्धांनी भगवान बुद्धांचा नम्र म्हटलेला आहे. नम्रपणा, तोच नम्रपणा आता विज्ञान सांगत आहे. पुढचा मुद्दा आहे जग हे उत्क्रांत झालेले आहे. जग हे उत्क्रांत झाले आहे. विज्ञान काय सांगते? विज्ञान सांगते जगाचा हळूहळू विकास झालेला आहे. चार्ल्स डार्विन्सने 19व्या शतकामध्ये म्हणजे 1839ला म्हणजे 19व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे, हेच सांगितलेलं आहे. आणि हे भगवान बुद्धांनी अगोदर सांगितलेलं आहे की जग हे उत्क्रांत झालेलं आहे. जगाची निर्मिती कशी झालेली आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे, पुढचा पॉइंट आहे जग. विज्ञान सांगते जग अनित्य आहे. विज्ञान काय सांगते? जगामध्ये सतत बदल होतात. जग हे स्थिर नाही, नित्य असं काहीच नाही. जगामध्ये नित्य असं काहीच नाही. सर्व घटक भौतिक आहेत, बदलणार आहे. जगामध्ये हळूहळू प्रत्येक वेळेस बदल होत असतोय, हे आता विज्ञान सांगते. आणि भगवान बुद्धांनी देखील आपल्याला माहित आहे 2568 म्हणजे 2600 वर्षापूर्वी कौसंबीच्या सिंसपोनामध्ये 500 तरुण भक्तांना आपल्या धम्माचा सार केवळ 3 शब्दामध्ये सांगितलं. कारण धम्म हा 84,000 स्कंदामध्ये आहे, परंतु आपल्या धम्माचा सार केवळ 3 शब्दामध्ये कौसंबीच्या सिंसपोनामध्ये 500 तरुण भक्तांना सांगितलेला आहे. तो म्हणजे अनित्य, अनात्म आणि दुःख. या बौद्ध धम्माचा संपूर्ण सार या 3 शब्दामध्ये सांगितलं. अनित्य, जगामध्ये नित्य असं काहीच नाही. सर्व घटक भौतिक आहेत, बदलणारे, शेवटी नष्ट पावणारे आहेत. हा भगवान बुद्धाने अनित्यवाद सांगितलेला आहे. म्हणून विज्ञान देखील आता सांगताय जग हे अनित्य आहे, बदल होत आहे, नित्य असं काहीच नाही. आणि म्हणून आपल्याला माहित आहे बौद्ध धर्मामध्ये अंधश्रद्धा, कर्मकांड, दैवाद, ईश्वराद याला थारा नाही. बौद्ध धर्मातला कुठलाही कार्यक्रम करत असेल, पूजा करत असेल, पूजा वंदना करत तिथं आपण कर्मकांड म्हणून ते करत नसतो. तर आपण आपल्या पूजेमध्ये पुष्पपूजा करतो. आदर्शांची म्हणजे तथागतांची, बोधिसत्वांची पुष्पपूजा करत असतो. ती पुष्पपूजा याच्यासाठीच करतो. ती पुष्प त्या ठिकाणी फुले वाहून आम्ही त्यांच्याकडे काही मागत नसतो. ते कर्मकांड मध्ये नाही. तर आम्ही त्या पुष्पपूजा जी करतो ते पुष्प जे आहे ते आम्हाला भगवान बुद्धांनी जो अनित्यवाद सांगितला, अनित्यवादाची शिकवण फुल आम्हाला देत असतं. म्हणून आम्ही पुष्पपूजा आमच्या पूजेमध्ये करत असतो. फुल सांगत असतं आज मी ताजा आहे, टवटवीत आहे, सुगंधित आहे, उद्या सुकणार आहे, परवा कोमजणार आहे आणि शेवटी नष्ट होणार आहे. फुल मी असंच राहणार नाही. हा फुल हे भगवान बुद्धांचा अनित्यवाद आम्हाला सांगते की आज आम्ही आहोत तरणे म्हणजे बालपण आहे, कुमारावस्था, तरुणपण, आता तरुण आहे, नंतर म्हातारा होणार आहे आणि शेवटी नष्ट पावणार आहे म्हणजे मृत्यू पावणार आहे. म्हणजेच ज्याला जन्म आहे तिथं मृत्यू, हा अनित्यवाद भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून तो आता विज्ञान सांगते. पुढचा मुद्दा आहे विज्ञानाचा. विज्ञान सांगते कारणाशिवाय कार्य घडत नाही. विज्ञानाचा सिद्धांत प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप काही होत नसते. निसर्गात चमत्कार, अद्भुत शक्ती, मंत्र काहीही नाही. तर काही नाही म्हणजे या ठिकाणी कुठलं जर कार्य घडत असेल त्याला कारण असते, कारणाशिवाय कार्य घडत नाही. भगवान बुद्धांनी देखील 2600 वर्षापूर्वी हेच सांगितलेलं आहे. कार्यकारण भाव, त्याला प्रत्यक्ष समुद्भाव देखील म्हणलं कार्यकारण भाव सांगितलेला आहे. म्हणजे धम्म आणि विज्ञान एका नाण्याच्या दोन. म्हणजे भगवान बुद्धाने अगोदर सांगितले, म्हणजे भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट आहे. पुढचा मुद्दा आहे सर्वोच्च श्रेष्ठ ज्ञान हे साक्षात्काराने. विज्ञान काय सांगते? सर्वोच्च सर्वश्रेष्ठ ज्ञान जे आहे म्हणजे विज्ञान म्हणते ते ज्ञान कसं मिळतं? साक्षात्काराने, चमत्काराने, तपस्याने आपोआप प्राप्त होत नसून स्वतःच्या बुद्धीच्या सचोटीने, सातत्याच्या प्रयत्नाने ते प्राप्त होत असते. बघा विज्ञान आता सांगते सर्वोच्च श्रेष्ठतम ज्ञान हे साक्षात्काराने, चमत्काराने, तपस्याने आपोआप प्राप्त होत नसते, तर ते स्वतःच्या बुद्धीच्या सरसुटीने आणि सातत्याच्या प्रयत्नाने ते प्राप्त होत असते. इथे आपल्याला बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचं उदाहरण आपल्याला इथं एकदम योग्य आहे. योग्य या ठिकाणी वाटते की भगवान बुद्धांनी देखील साक्षात्कार, चमत्कार काय झाला नाही. ज्यांना ते ज्ञान मिळालं, त्यांना संबोधी प्राप्त झाली, ते स्वप्रयत्नाने 6 वर्ष चिंतन मनन केलं, 6 वर्ष स्टडी अभ्यास केला, खूप अभ्यास केला
आणि सचोटीने, बुद्धीच्या सचोटीने सतत त्याच्या प्रयत्नाने त्याला तर भगवान बुद्धाने सिद्धार्थ गौतमाला जे ज्ञान प्राप्त झालं ते आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. सुजाताची खीर खाल्ल्यानंतर त्याने असा संकल्प केला की माझ्या शरीरातलं रक्त आटलं तरी चालेल, मांस गळून पडलं तरी चालेल, पण मला जे ज्ञान मिळवायचं आहे ते मिळवल्याशिवाय मी इथून उठणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी संकल्प केला. वज्रासन करून त्या ठिकाणी बोधिवृक्षाखाली, आताच बोधिवृक्ष आपण म्हणतो त्या पिंपळ झाडाखाली बसले आणि एक महिना त्या सतत त्याचा प्रयत्न, बुद्धीचा सचोटीने त्या ठिकाणी सातत्याच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी त्यांना इसवी सन पूर्व 528 ला बोधगया या ठिकाणी वैशाख पौर्णिमेला निसर्गामध्ये उघड्यावरती त्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, त्यांना संबोधी प्राप्ती झाली. ते अर्हत सम्यक संबोध तथागत भगवान झाले. म्हणजे स्वप्रयत्नाने संबोधी प्राप्त करून घेतली. चमत्काराने त्यांना काही मिळालं नाही. आणि म्हणजे आपल्याला उदाहरण माहित आहे, एक भृगु ऋषीच्या आश्रमामध्ये बोधिसत्व सिद्धार्थ गौतम काय गेले नाहीत, कारण तिथे सगळी अंधश्रद्धा चालू होती, म्हणून त्यांना स्वीकारलं नाही. अशा पद्धतीने सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ ज्ञान हे त्या ठिकाणी सातत्याच्या प्रयत्नाने मिळतं, हे विज्ञान सांगते आणि बुद्धाने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानंतर जग हे विशिष्ट, विज्ञान सांगते जग हे विशिष्ट नियमबद्ध असून त्याचे सत्य ज्ञान प्रयोग तर्क व पडताळा ह्या पद्धतीने सिद्धम साध्याने केले जाते. म्हणजे त्या ठिकाणी सिद्धम साध्याने केले जाते. भगवान बुद्धाने देखील आपल्या धम्मामध्ये हेच सांगितलेले, धम्माच्या नीती नियमाचे पालन केले तर कुशल कर्म केल्यानंतर सत्य ज्ञानाचे दर्शन घडते, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणजे विज्ञान जे सांगते तेच बुद्धाने सांगितलं. पुढचा मुद्दा आहे सत्याचा अंतिम निकष लावताना विज्ञान काय सांगते, व्यक्ती व्यक्तिग्रंथवाद पुराण याला प्रमाण न मानता प्रत्यक्ष प्रचिती व अनुभवाने परीक्षणाद्वारे ते मान्य करावे असं विज्ञान सांगते. म्हणजे सत्तेचा अंतिम निकष लावताना ग्रंथ पुराण यांना प्रमाण मानायचं नाही, प्रत्यक्ष प्रचिती आणि अनुभव आणि परीक्षण करून मान्य करायचं आहे विज्ञान सांगते. तथागत भगवान बुद्धांनी देखील आपल्याला माहित आहे, आपला जो स्पेशल विषय आहे कलाम सूक्त समारोपला आहे आणि त्या कलाम सूत्रामध्ये हेच सांगितलेले तथागत भगवान बुद्धांनी की धम्मामध्ये धर्मग्रंथाचे केवळ पठन करणे त्याला प्रमाण मानणे अधम्म म्हटलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी देखील हेच सांगितलेलं आहे, ते विज्ञानाचा सांगते. पुढचा मुद्दा आहे विज्ञानाने, आता विज्ञान हे स्वीकारलं आणि ते बुद्धाने अगोदरच सांगितले आपल्या धम्मामध्ये. आता विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी काय आहेत ते आपण पाहूया. म्हणजे भगवान बुद्धांनी देखील हे नाकारलेलं 2500 पूर्वी ते आपल्या लक्षामध्ये येईल. विज्ञानाने नाकारलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या काय आहेत आपण पाहू. ज्या धम्माने म्हणजे तथागत भगवान बुद्धाने अगोदरच नाकारलेल्या आहेत त्या म्हणजे आत्मा, पुनर्जीवन, मोक्ष, स्वर्ग नरक, ईश्वर परमेश्वर, दैव नसीब, पाप पुण्य आणि काल्पनिक अनुमान, भेदभाव म्हणजे जातपात आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा. हे विज्ञान आता सांगते, ह्याला विज्ञानाने नाकारले, हे सत्य काहीच नाही, म्हणून हे विज्ञानाने नाकारलेलं आहे. तथागत भगवान बुद्धांनी देखील, म्हणून आपण म्हणतो ना भगवान बुद्धांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, दैववाद, ईश्वरवाद, व्यसनाधीनता हे सगळं 2600 वर्षापूर्वी आपल्या धम्मामध्ये नाकारलेलं आहे. आणि म्हणून हे विज्ञान देखील आता तेच सांगते, जे बुद्धाने 2600 वर्षापूर्वी नाकारलं तेच विज्ञान देखील सांगते. थोडक्यात आपण एक 2-4 मुद्दे यातले पाहूया, सगळे मुद्दे पाहायला आपल्याला वेळ पुरणार नाही. तर आत्मा, विज्ञान म्हणते शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही. आणि मग भगवान बुद्धांनी देखील हेच सांगितलं, अनंत लखन सूत्रामध्ये आत्मा नाकारला आणि म्हणून त्यांच्या धम्माला अनात्मवादी धम्म म्हटलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे कौसबीच्या शिरसामध्ये अनित्य, अनात्म आणि दुःख हे 3 शब्दामध्ये सांगितलं. अनात्म म्हणजे बुद्ध म्हणताय शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही. म्हणून भगवान बुद्धांचा धम्म जो आहे जिवंत माणसासाठी धम्म आहे. मरणानंतरची कोणतीही अवस्था तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली नाही. भगवंताचा धम्म जिवंत माणसासाठी आहे. जिवंत माणूस हा दुःखातून मुक्त कसा होईल, त्याचं जीवन सुखी समृद्धी वैभवशाली कसं होईल याचा मार्ग म्हणजे धम्म आहे. आणि धम्म हा जिवंत माणसासाठी सांगितलेला आहे. म्हणून मरणानंतरचं कोणतेही कर्मकांड बुद्धांनी नाकारलेलं आहे. मृत्यूनंतरचं कुठल्याही प्रकारचं कर्मकांड करता कामा नये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. परंतु आमचा अजूनही 50% समाज या जुन्या धर्माचा अंधानुकरण करतोय. आई वडिलांची जीवनपणी सेवा शुश्रूषा करत नाही. जे बुद्धांनी मानवाच्या कल्याणाची श्रावस्तीच्या जेतवनामध्ये 38 मंगळ सांगितले, जे महामंगळ सूत्राचा उद्देश केला, ही 38 मंगलामध्ये सांगितलेलं आहे. माता पितो उपटानं कुत्तदारस्थ संगो अनाकुलाच कम्मता एतं मंगलम उत्तमं. म्हणजे आई वडिलांची सेवा, बायको मुलांचा सांभाळ आणि व्यवस्थितपणे केलेली कर्म हे उत्तम मंगल आहे. परंतु हे आमच्या समाजाला का कळाले नाही तर आम्ही बाबासाहेबांच्या संदेशाचं पालन करत नाही.
बाबासाहेबांनी 24 नोव्हेंबर 1956 बौद्ध धम्मावरचं शेवटचं भाषण दिलं, जिथे भगवान बुद्धाने आपलं पहिलं धम्म प्रवचन दिलं होतं. त्या गुरुनी पहिलं प्रवचन दिलं, तिथं शिष्याने आपलं बौद्ध धम्मावरचं शेवटचं भाषण दिलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, प्रत्येक धर्मांतरित बौद्ध व्यक्तींनी सहकुटुंब सहपरिवार दर रविवारी विहारात गेलं पाहिजे, परंतु आमचा समाज दर रविवारी विहारात काही जात नाही. आणि त्याच्यामुळे विहार हे संस्कार केंद्र आहे, विहारात संस्कार करणार आहे आणि विहारात बौद्ध धर्माचे संस्कार कळाल्यानंतर त्याचं आचरण करून आपल्या जीवनाचं मंगल कल्याण होणार आहे. आणि दुसरा उद्देश बाबासाहेबांचा विहारात एकत्रित येत जा म्हणण्यामागे होता की एकत्रित आल्यानंतर एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण होईल आणि त्यामुळे सद्वेक्षित सदाचारी बुद्धिवादी समाज निर्माण होईल. याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 नोव्हेंबर 1956 शेवटचं भाषण बौद्ध धम्म सारनाथ या ठिकाणी दिलं. त्या भाषणामध्ये म्हणतात, प्रत्येक धर्मांतरित बौद्ध व्यक्तींनी सहकुटुंब सहपरिवार दर रविवारी विहारात गेलं पाहिजे. आमचा माणूस विहारात जात नाही. 50% समाज आमचा अजूनही आणि आमचा नाही तर देशातला संपूर्ण समाज, बहुजन समाज, सगळे लोक जिवंतपणे आई वडिलांची सेवा शुश्रूषा काय करताना दिसत नाही. त्याच्यामुळेच भारतामध्ये वृद्धाश्रम निर्माण झालेले आहेत. जर या बौद्ध धर्माच्या तत्वाप्रमाणे प्रत्येकाने जर आत्मा नाकारून जिवंतपणे आई वडिलांची जर सेवा केली तर या भारतामध्ये देखील वृद्धाश्रम निर्माण करण्याची आवश्यकता लागणार नाही, परंतु धम्माचं आचरण होत नाही. सांगण्यात तात्पर्य म्हणून बुद्ध म्हणतायत, नसलेल्या आत्म्यासाठी कर्मकांड करू नका, जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा. तरी देखील आपला समाज अजूनही आत्म्यासाठी कर्मकांड करतोय आणि शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही. विज्ञान सांगते, बुद्धाने सांगितलं तरी त्या आत्म्यासाठी कर्मकांड केलं जाते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बघा, भगवान बुद्ध म्हणतात, यही पश्य या पहा. थोडं आपण चिकित्सा, शरीराचे आपले सगळे अवयव आहेत, ते सगळे आपले अंतर अवयव, बाह्य अवयव आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी डोळ्याने दिसत आहेत. म्हणजे चक्षुइंद्रियाने आपण तपासून पाहू शकतो आणि ते कसे आहेत, कसं आहे ते सगळं आपल्याला पाहता. इतर सगळ्या इंद्रियांनी चिकित्सा करणं हे सत्य आहे. शरीराचे सर्व अवयव आपल्याला दिसतात, अंतर अवयव आणि बाह्य अवयव हे सगळ्याला दिसतात, परंतु शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नावाचा अवयव शरीरात किंवा शरीराच्या नाही. म्हणून भगवान बुद्धाने आत्मा नाकारलेला आहे. आपल्याला माहित आहे, मिलिंद प्रश्नामध्ये बनते नागसेन आणि यांची चर्चा आहे, मी ती काय सांगणार नाही. आपण बुद्धिस्ट आपल्याला सगळ्यांना माहित आहे. सांगण्यात तात्पर्य शरीरात किंवा शरीराच्या बाहेर कुठेही आत्मा नाही, विज्ञान सांगते. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं तरी देखील आत्म्याला नाकारलं जाते. हे अजून एक विज्ञानाचं उदाहरण देत आहे. आत्मा नाही हे सिद्ध करण्यासाठी म्हणून चिकित्सा आपण करूया. एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं तर विज्ञानाचा रिपोर्ट असतोय, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट असतोय. जर त्याचं हार्ट अटॅकने, हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असेल तर त्याचा रिपोर्ट असतो पियमचा, त्या विज्ञानाचा रिपोर्ट, डॉक्टरचा रिपोर्ट काय असतो की या व्यक्तीचा आत्मा बंद पडला म्हणून त्याचं निधन झालं. एखाद्या व्यक्तीला ऍक्सिडेंट मध्ये मेंदूला मार लागून जर त्याचं निधन झालं असेल, मृत्यू झाला असेल तर विज्ञानाचा, पोस्टमॉर्टमचा, डॉक्टरचा रिपोर्ट असतोय की या व्यक्तीचा मेंदू बंद पडला, मेंदूची प्रक्रिया थांबली म्हणून याचं निधन झालं. एखाद्या व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या, सुसाईड केली असेल किंवा त्याचा मर्डर केला असेल गळा दाबून, तर विज्ञानाचा, त्या व्यक्तीच्या विज्ञानाचा म्हणजे पोस्टमॉर्टमचा विज्ञान, डॉक्टरचा रिपोर्ट असतो की या व्यक्तीचा श्वासबंद पडला म्हणून त्याचं निधन झालं. असं विज्ञानाने आतापर्यंत रिपोर्ट दिलेले आहेत, आपण ऐकलेले आहेत. परंतु जगाने चीन, जपान, थायलंड, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका, भूतान ही बुद्धिस्ट राष्ट्र आहे. त्यांनी बुद्धांना स्वीकारले, बौद्ध धर्माचं तंतोतंत आचरण करतायत. ते काय बुद्ध, त्या राष्ट्रातली लोक काय असा रिपोर्ट देणार नाही, परंतु भारताने आत्म्याला स्वीकारलेला आहे. म्हणजे भारतातल्या तरी एखाद्या डॉक्टरने म्हणजे विज्ञानाने असा रिपोर्ट दिलाय का या व्यक्तीचा, अमुक व्यक्तीचा आत्मा बंद पडला म्हणून निधन झालं, असा रिपोर्ट आजपर्यंत आपण कुणीही ऐकला नाही, पाहिला नाही. म्हणजेच विज्ञान सांगते आत्मा नाही, जे बुद्धाने 250 वर्षापूर्वी सांगितलं. म्हणून आत्म्यासाठी कर्मकांड करता कामा नये. त्यानंतर पुनर्जन्म सांगितला भगवान बुद्धांनी. पुनर्जन्माच्या ऐवजी परिवर्तनशीलता सांगितलेला आहे. दर 10 वर्षांनी प्रत्येक प्राण्याचं शरीर हे बदलत असते. म्हणजे बाळ आहे, कुमारावस्था, तरुणावस्था, म्हातारपण आणि शेवटी अनित्यवाद आहे. आणि मग त्या ठिकाणी पुनर्जन्म नाही. एका व्यक्तीचा म्हणजे पुनर्जन्माऐवजी परिवर्तनशीलता सांगितली आणि पुनर्जन्माऐवजी परिवर्तनशीलता म्हणजे एका माणसाचा पुन्हा पुनर्जन्म नाही. जो आज मी आहे तो माझा पुन्हा पुनर्जन्म अनिल शिंदे म्हणून नाही. अशा पद्धतीने पुनर्जन्म नाकारलेला आहे. बुद्धांनी नाकारला, विज्ञान नाकारते. विज्ञान म्हणते मोक्ष नाकारलेला आहे. भगवान बुद्धांनी देखील सांगितलं, मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. मी दिलेल्या धम्म मार्गाप्रमाणे तुम्ही चाला, तुम्ही देखील निर्वाण पदापर्यंत जाऊ शकता. अशा पद्धतीने त्यांनी मोक्ष नाकारलेला आहे. मोक्षाऐवजी मार्गदाता म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर स्वर्ग नरक हे देखील विज्ञान नाकारले. बुद्धांनी देखील सांगितलं. म्हणून स्वर्ग नरक हे जीवनपणाची अवस्था आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं बुद्धांनी म्हणजे आपल्या बौद्ध धर्मामधलं, तर एखादा व्यक्ती IAS ऑफिसर झाला, चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला, IAS IPS अधिकारी झाला, त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला आणि समाजाला जो झालेला आनंद आहे तो त्याचा जीवनपणीचा स्वर्ग आहे.
आणि जिवंतपणीचाच नरक देखील आहे. मेल्यानंतरची अवस्था स्वर्ग नरक नाही, जिवंतपणे स्वर्ग, जिवंतपणीच नरक आहे. आपल्याला माहित आहे की आपला माणूस संडे साजरा करतो कसा, तर ड्रिंकिंग डे, वाईन डे साजरा करतो, वाईन डे म्हणून. आणि दारू पिला की त्या ठिकाणी तो कशा पद्धतीने पहिला पॅक टाकला की पोपट बनतो, दुसरा पॅक टाकला की दादा बनतो, आणि तिसरा पॅक टाकला की तो गधा बनतो. कुठं गटरात लोळतोय, कशात लोळतोय त्याला कळत नाही, आणि तो नरक येतना भुगतो, जिवंतपणी जातो, त्याचा नरक आहे. म्हणून जिवंतपणी स्वर्ग आणि नरक आहे, हे सगळं बाकीचं जे विज्ञान नाकारलं, बुद्धाने नाकारलं. मेल्यानंतर स्वर्ग नरक हे काल्पनिक आहे. त्या जिवंतपणी तुम्ही स्वर्ग म्हणून तुम्हाला चांगलं जीवन जगावं लागेल. आणि म्हणून स्वर्ग नरक ही जिवंतपणाचीच अवस्था आहे, मरणानंतरची नाही. म्हणून एका कवीने देखील ह्याच तत्वावरती बुद्धांच्या म्हटलेलं आहे, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, येतेच कर, येतेच मर, स्वर्ग नाही आकाशात वर. अशा पद्धतीने स्वर्ग नरक विज्ञानानं नाकारलं, बुद्धाने नाकारलं. ईश्वर परमेश्वर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, बुद्धाने नाकारलं. आता हे सगळं नाकारते. दैव, नशीब, पाप, पुण्य, काल्पनिक अनुभव आणि भेदभाव सगळं नाकारलेलं आहे. देखील भेदभाव, भगवान बुद्धांच्या धर्मामध्ये विषमता नाही, समता आहे. स्त्री पुरुष हे देखील विषमता नाही, एवढी समता कुठल्या धर्मामध्ये नाही, ती बौद्ध धर्मामध्ये समता आहे. म्हणूनच तर त्या ठिकाणी बौद्ध धर्मच टिकणारा, जगाच्या पाठीवर टिकणार आहे, असं अल्बर्ट आइन्स्टाईनचं मत आहे. ते सत्य आहे, कारण जातपात या ठिकाणी नाही, तेच आहे समता. जे सांगितलं बुद्धाने, त्यांनी सापेक्षवाद मध्ये जातीपात नको, अल्बर्ट आइन्स्टाईन हेच सांगितलं, सापेक्षवादामध्ये जातपात नको, विषमता नको, हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून बुद्धाने देखील सांगितलं, विज्ञान देखील हे सांगितलंय. आणि सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा आपल्याला सर्वांनाच माहित आहे, विज्ञानाने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा नाकारलेल्या आहेत, आणि बाबा तथागत भगवान बुद्धाने देखील हे अंधश्रद्धा नाकारलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आपण बघूया, विज्ञानाने स्वीकारलेल्या गोष्टी. आता विज्ञानाने नाकारले काय, तर स्वीकारले काय आपण बघूया. जे तथागत भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी स्वीकारलेलं आहे ते आपण पाहूया. एक त्यातला एक मुद्दा, ज्या धम्माने आधी स्वीकारला आहे, सांगितलं सृष्टीची, विश्वाची निर्मिती, म्हणजे डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत विकसित झालेली आहे, आणि याचा सिद्धम साध्यम प्रयोगाद्वारे सिद्ध झालेला आपल्या सर्वांना माहित आहे. 4 जुलै 2012 रोजी या जगातील सर्व सायंटिस्टने, वैज्ञानिकांनी फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमेवर त्या ठिकाणी एक प्रयोगशाळा निर्माण करून त्याच्यामध्ये कॅम्प्युटर बसून कशी विश्वाची निर्मिती कशी झाली, आणि ते चार्लस डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे कशा पद्धतीने विकसित पावलेल्या आहेत, त्या ठिकाणी प्रयोग करून सिद्धम साध्यम करून त्यामध्ये जवळजवळ बरेच म्हणजे 60,000 कॅम्प्युटर बसवले होते, आणि सृष्टीची उत्पत्ती कशी झाली त्याचे संशोधन केलं. त्याच्यामध्ये $10 अब्ज LHC असं यंत्र बसवलं होतं, आणि एक प्रोटॉनचा कण टाकला, त्यामध्ये त्याला 927 प्रेशरने, चुंबकीय प्रेशरने त्या ठिकाणी गती दिली, आणि तो प्रोटॉनचा एक कण एका सेकंदामध्ये त्याला गती दिल्यामुळे ते फिरत होता 60 करोड वेळा टक्कर देत, आणि एका सेकंदामध्ये 11,000 वर्तुळे निर्माण करत, असा चक्रांकर असा फिरत 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 त्या ठिकाणी जात होता. अशा पद्धतीने त्यांनी म्हणजे ते प्रोटॉनचा कण सांगितला, अणुरेणू सांगितला, आणि बुद्धाने देखील हेच सांगितलं, अणुरेणू किती सूक्ष्म असतो त्याच्याही पेक्षा जो कण सांगितला तथागत बुद्धाने, त्याला कलाप म्हटलेला आहे. म्हणजे भगवान बुद्ध हे सुपर सायंटिस्ट आहेत, हे अगोदर सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या सृष्टीची निर्मिती कसं झालं, विज्ञानाने देखील 4 जुलै 2012 रोजी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यावेळेस देखील भारतातले काही सायंटिस्ट होते, आणि त्यावेळेस भारतामध्ये देखील त्यांनी भारतातले सायंटिस्ट असल्यामुळे बातमी भारतामध्ये दाखवली, जगामध्ये असं दाखवलं नाही. परंतु त्या प्रोटॉनच्या कणाला जे बुद्धाने कलाप सांगितलं होतं, त्या कणाला त्या ठिकाणी मीडियावरती, टीव्हीवरती बातमी, पेपरला बातमी दिली, त्या प्रोटॉनच्या कणाला या मनोवाद्याने पुन्हा त्या ठिकाणी ईश्वराचं नाव दिलं, ईश्वर कण म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने अपप्रचार केलेला आहे. हे असत्य आहे. अशा पद्धतीने या विज्ञानाने स्वीकारलेल्या गोष्टी आहेत. पुढची दुसरा मुद्दा आहे विज्ञानाने स्वीकारला, मानवाची निर्मिती. मानववंशशास्त्रज्ञ काय सांगतात, ह्युमन स्पायसेसचा सिद्धांत आहे, मानवाची निर्मिती कशी झाली. अर्थात पहिला या जीवसृष्टीवरती प्राणी जो जन्माला आला तो त्यामध्ये अमिबा आहे, त्यानंतर माकड आहे, आणि आताचा मानव आहे. आता काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे की माकडाचा मानव झाला, तर हे चुकीचं आहे. पहिला प्राणी आहे अमिबा, माकड, मानव, आणि मग आताचे डायनासोर सारखे प्राणी निर्माण झालेले आहेत. म्हणजे माकडाचा माणूस झाला हे असत्य आहे, हे विज्ञान सिद्ध नाही, विज्ञानावरती सिद्ध होऊ शकत नाही. तर माकड माणूसच होता, माणूस. कारण जर म्हटलं की काय सांगितलेलं आहे आम्हाला
की माकडानं त्याच्या शेपटीचा त्या ठिकाणी वापर बंद केला, शेपटी झिजली आणि तो माकडाचा माणूस झाला. तर हे असत्य आहे. माकड हे माकडच आहे आणि मनुष्य हा मनुष्यच आहे. जर त्यांनी शेपटीचा बंद जर गेला तर भगवान बुद्धांचा पुढचा आपल्याला तत्व आहे, पहिलं अस्तित्व संपतं, पहिल्या वस्तूचं अस्तित्व संपतं. जेव्हा दुसऱ्या वस्तूचा उच्छेद होतो तेव्हा पहिल्या वस्तूचं अस्तित्व संपलं. जर माकड झालं, मनुष्य निर्माण झाला, तर माकड संपवाय पाहिजे होतं. त्या भगवान बुद्धांच्या तत्वाप्रमाणे माकड संपलाय. माकडही आहे आणि मनुष्य आहे. खऱ्या अर्थाने पहिला प्राणी अनुबा, नंतर माकड, नंतर मनुष्य, आणि आता पुढे पुढे प्राणी वाढत गेले आणि डायनासोर सारखे प्राणी निर्माण झालेले आहेत. माकडाचा माणूस झालेला नाही. मात्र सत्य हे आहे, माकड सदृश म्हणजे माकडासारखा दिसणारा माणूस होता आणि त्याची प्रगती झाली. आता आपण स्मार्ट दिसतो. त्याच्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितल्यावर बदल झाला. आता ब्युटी पार्लर मध्ये कितीही काळ असेल, किती असेल, लग्नामध्ये चांगल्या पद्धतीने फेस आपण करतो, म्हणजे हा अनित्यवाद देखील आपण स्वीकारतो बुद्धांचा. सांगण्यात तात्पर्य माकड सदृश म्हणजे माकडासारखा दिसणारा मनुष्य प्राणी होता. माकडाचा मनुष्य झालेला नाही, असत्य आहे. त्यानंतर बालकांचा जन्म, विज्ञानाने स्वीकारलेल्या गोष्टी, बालकांचा जन्म मग अशीच आपण सुरुवातीला बघितलं. स्वीकारलेल्या गोष्टी माता पित्याच्या संयोगाने म्हणजेच रजकण शुक्र जंतूचे मिलन होते आणि मग म्हणजे बालकाचा जन्म होत असतो. म्हणजे उत्पत्ती, जे भगवान बुद्धाने उत्पत्ती सांगितली. कसं सांगितलं, म्हणजे त्याला बीज नियम म्हटलेला आहे. उत्पत्ती आणि उत्पत्ती सिद्धांत सांगला म्हणजे अनिच्छावत संखारा, म्हणजे उत्पन्न होऊन विनाश पावणे. हा प्रत्येक प्राण्याचं उत्पन्न बुद्धाने हेच सांगितलं आहे. त्याला बीज म्हटलेलं आहे. म्हणजे बीज जसं बीज तसं येणार आहे. म्हणजे माता पित्याच्या संयोगाने बाळ म्हणून जन्म होणार आहे. म्हणजे नराचे रजकण मादीचे रजकण यांचा मिलाप झाल्यानंतर बाळ म्हणून जन्म होणार आहे. म्हणजे बालकाचा जन्म होतो हे विज्ञान सांगते. तथागताने देखील हे 2600 वर्षापूर्वी जसं त्याचं सांगितलेलं आहे. म्हणूनच तर विज्ञान आणि धम्म आणि विज्ञान हे एका नाण्याच्या नसून विज्ञानापेक्षा श्रेष्ठ धम्म आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वनस्पती सजीव आहे. प्रत्येक वनस्पती ही सजीव आहे. म्हणून त्या ठिकाणी संध्याकाळी फुलं तोडायचं वगैरे काय काय ते आहे. सांगण्यात तात्पर्य प्रत्येक वनस्पती ही सजीव आहे, त्याच्यामध्ये जीव असतो हे विज्ञान सांगते. तथागत बुद्धांनी देखील सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वस्तूचा हेतू आणि प्रत्ययाचा उच्छेद होतात, वस्तूचे अस्तित्व संपते. हे आता सायंटिस्ट कोण सांगते, मॅक्सवेलने सांगितलेलं आहे की वस्तूचा हेतू आणि प्रत्ययाचा उच्छेद होतात, पहिल्या वस्तूचे अस्तित्व संपते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं उदाहरण देता येईल. भगवान बुद्धांनी जी परिवर्तनशीलता सांगितली, दर 10 वर्षांनी माणसाचं शरीर बदलतं, त्याला एक दुसरं इथे सांगता येईल. एक दुसरी वस्तू निर्माण झाली की पहिल्या वस्तूचं अस्तित्व संपते, दुसरे निर्माण होते. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. एक व्यवहारातलं उदाहरण आहे. आपण दुधामध्ये जर आंबट पदार्थ टाकलं तर त्याचं काय होतं, दही होतं. दूध अवस्था राहत नाही, पहिली अवस्था दुधाची संपून जाते आणि दुसरा पदार्थ निर्माण होतो दही. दहीला घुसळले तर त्या ठिकाणी ताक निर्माण होतं. म्हणजे दही तसं राहत नाही, दह्याचं अस्तित्व संपतं, दुसरी वस्तू निर्माण होते ते म्हणजे ताक. ताकाला घुसळल्यानंतर वरती रवीला लोणी तयार होतं. म्हणजे लोणी तयार होतं म्हणजे लोणी होतं, ताकाचं अस्तित्व संपतं आणि लोण्याला त्या ठिकाणी तापवलं की त्याचं तूप होतं. म्हणजे लोणीचं अस्तित्व संपतं आणि तूप होतं. अशा पद्धतीने हे विज्ञान सांगितलेलं आहे. विज्ञानाने वस्तूचा हेतू आणि प्रत्यय उच्छेद होतात व पहिल्या वस्तूचे अस्तित्व संपते. मॅक्सवेलने सांगितलं. तथागत भगवान बुद्धांनी देखील हे 2600 वर्षापूर्वी जसं सांगितलेलं आहे. त्यानंतर गती तेवढी प्रगती, न्यूटनचा सिद्धांत आहे. भगवान बुद्धांनी देखील सांगितलं कार्यकारण म्हणजे जसं तुम्ही कर्म सिद्धांत, जसं कर्म कराल तशी तुमची प्रगती आहे, जसं कर्म तसं फळ मिळणार आहे, हे बुद्धांनी सांगितलं. हे आता गती तेवढी प्रगती विज्ञान सांगतंय. त्यानंतर चार्वाकचा पुनर्जन्माचा सिद्धांत. चार्वाकांनी जे सिद्धांत जे सांगितलं भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी जसं तसं सांगितलेलं आहे. काय, हे प्रत्येक प्राण्याचं शरीर जे आहे ते पृथ्वी, आप, तेज आणि वायू, मी थोडं उलट सांगतो, आप, तेज, वायू आणि पृथ्वी 4 भौतिक घटकाने बनलेली ही पृथ्वी आहे. आणि तशाच पद्धतीने आपले हे शरीर देखील 3.5 हाताचं शरीर देखील पृथ्वी आहे. या पृथ्वीमध्ये देखील हे वातावरणातले 4 घटक जसं तसे आहे, आप, तेज, वायू आणि पृथ्वी ह्या वस्तू आहेत. म्हणजे ह्या ठिकाणी चार्वाकाला हा पुनर्जन्म मान्य होता, तो बुद्धांनी सांगितलेला, बुद्धांनी देखील स्वीकारलेला आहे. तो पुनर्जन्म कसा आहे, एका व्यक्तीचा पुनर्जन्म नाही, तर ह्या 4ही भौतिक घटकांनी बनलेले शरीर ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस 4ही घटक वातावरणाच्या घटकामध्ये विलीन होत असतात. आप म्हणजे शरीरामध्ये पाणी असते, वातावरणात पाणी असते. पाण्याचा गुणधर्म गतिशील राहणे, प्रवाहित राहणे. बघा, आपल्याला जिवंत माणसाला जर कापलं तर त्याचं रक्त वाहतं का, तर त्या रक्तामध्ये पाणी असतं. आणि त्या अजून आपल्याला एक उदाहरण देता येईल, आपल्या शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन सुरू असतं आणि
आणि जर थांबलं तर त्याला पॅरालिसिसचा अटॅक येतो. उजव्या बाजूला जर ब्लड गाठ झाली मेंदूमध्ये तर डावी बाजू जाते, डाव्या बाजूला रक्ताची गाठ झाली तर पुढे उजवी बाजू डोळी पडते, म्हणजे त्याला पॅरालिसिसचा अटॅक म्हणतो. ते कशामुळे? ब्लड प्रेशरमुळे, रक्ताची गाठ झाल्यामुळे, रक्त गोठल्यामुळे होतं. तसं म्हणजे रक्तामध्ये पाणी आहे म्हणून ब्लड सर्क्युलेशन होत असतं आपल्याला माहित आहे. आणि मग ज्यावेळेस माणसाचा मृत्यू होतो तेव्हा वातावरणातल्या पाण्यामध्ये हे पाणी निघून गेलेलं असतं. म्हणून पोस्टमॉर्टम जर केली, बॉडी जर माणसाची पाडली मृत व्यक्तीची, तर त्या ठिकाणी रक्त वाहत नाही. कारण हे विज्ञान जे बुद्धांनी सांगितलं ते आता विज्ञान सांगते ते पाणीही गेलेलं असतं, शरीरातून निघून गेलेलं असते. त्यानंतर जिवंत माणसाचं शरीर गरम असते, उष्ण असते. ज्यावेळेस निधन होतं त्यावेळेस त्याची जी बॉडी आहे त्या गेलेल्या व्यक्तीची, मृत व्यक्तीची बॉडी बर्फासारखी थंडगार पडलेली असते. याचाच अर्थ विज्ञान जे बुद्धांनी सांगितलं ते विज्ञान आता सांगते की शरीरातली उष्णता निघून गेलेली असते. त्यानंतर जिवंत माणूस ऑक्सिजन घेतो, कार्बन सोडतो, म्हणजे शरीरामध्ये हवा आहे, वातावरणात हवा आहे. ज्यावेळेस माणसाचं निधन म्हणजे जिवंत माणसाचा श्वास सुरू असतो, ज्यावेळेस माणसाचं निधन होतं, मृत्यू होतो, त्यावेळेस श्वासोच्छ्वास हा थांबलेला असतो. त्याचं कारण, त्याचं विज्ञान जे बुद्धांनी सांगितलं अगोदर ते विज्ञान सांगतंय की शरीरातली हवा निघून गेलेली असते. आणि पृथ्वी म्हणजे राहतं ते जड शरीर, म्हणजे स्नायू वगैरे, हड्डी वगैरे सगळ्यांनी तंतूंनी बनलेलं जे शरीर आहे त्याला पृथ्वी म्हटलेलं आहे. मग पृथ्वी ही जड शरीर आहे, ते चौथा घटक आहे. त्याच्यावरती आपण अग्निसंस्कार करतो मृत व्यक्तीच्या, आणि ते अग्निसंस्कार केला पृथ्वीमध्ये त्या जड शरीराची राख होते, पृथ्वी म्हणजे जमिनीत मिसळते, राहतात असती. त्याची अवहेलना होऊन आपण जमा करतो, त्याची पूजा करतो आणि पाण्यामध्ये नेऊन सोडतो. मग पाण्यामध्ये असते, मग नदी असेल, सागर असेल, समुद्र असेल, ओढा असेल, नाला असेल किंवा तळ असेल, त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्या अस्थी पाण्यावरती तरंगत नाही. ती जमीन म्हणजे त्याच्या तळाला जाऊन मिळतं, म्हणजे पृथ्वी म्हणजे जमिनीला मिळतं. चारही भौतिक घटकाने बनलेलं शरीर मृत माणसाचं मृत झाल्यानंतर चारही भौतिक घटकामध्ये विलीन होत असतं, शिल्लक काही राहत नसतं. आणि म्हणून बुद्धा म्हणून आपण आमच्या अजूनही प्रयोग म्हणजे शिल्लक काय राहत नाही, तर ते त्या ठिकाणी वातावरणात जातं आणि मग पुन्हा ते चारही घटक एकत्र आला, दुसऱ्या जीवाची निर्मिती. तो माणसाचा, एका माणसाचा पुनर्जन्म नाही, दुसरा पुनर्जन्म. हा पुनर्जन्माचा सिद्धांत चार्ल्स डार्विनने सांगितलेला आहे. अशा पद्धतीने विज्ञानाने आता सांगितलेला आहे. पुढचा मुद्दा आहे. आणि म्हणून जाता जाता एक मला इथं मुद्दा नमूद करावा लागेल. आमचा समाज अजूनही जुन्या धर्माचं आंदोलन करतो, शब्दप्रयोग करतो. तिथे ते चारही भौतिक घटकाने बनलेले शरीर चारही घटकामध्ये विलीन होतं, शिल्लक काही राहत नाही. म्हणून बाबासाहेबांनी मगाशी सांगितलं, धर्मांतरक व्यक्तीने जीवनात येऊन एकदा का होईना भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचं दर्शन घ्यायचं असतं. आमचा समाज जात नाही, स्वतः जात नाही, आईवडिलांना नेत नाही. आणि मग आईवडील गेल्यानंतर फोटोमध्ये त्याच्या पुढे लिहितो बुद्धवास. मग काय सांगितलं, भगवान बुद्धांचा धर्म जिवंतपणा माणसासाठी, मरणाची अवस्था नाही. भगवान बुद्ध ज्या ज्या ठिकाणी राहिले, वसा केला, राहत होते, ते त्यांची जिवंतपणाची अवस्था आहे. आणि ते खरं सत्य आहे. बाबासाहेब म्हणले तुम्ही आणि फोटोमध्ये स्वतः जात नाही, आईवडिलांना नेत नाही आणि फोटोमध्ये मग हे चारही घटने बनलेले शरीर किंवा बुद्ध जात आहे का, तर नक्कीच जात नाही. म्हणजे चारही भौतिक घटकांनी बनलेले शरीर चारही भौतिक घटक वातावरणाच्या घटकामध्ये विलीन होत असतं, तिकडे जात नाही. म्हणून आम्ही शब्दप्रयोग, बुद्धवादाचा शब्दप्रयोग करता कामा नये. तर आम्ही काळकतीत, आज जिवंत नसलेला, काळाच्या आड गेलेला, काळकतीत स्मृतिशेष असे शब्दप्रयोग केले पाहिजेत. अशा पद्धतीने हे विज्ञानाने जे सांगितलं ते बुद्धाने अगोदर सांगितलं. पुनर्जन्म पुढे आहे गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध, कर्म सिद्धांत बुद्धांनी सांगितलं. कुशल कर्माचं फळ जसं तुम्ही चांगलं कराल तर गोड फळ मिळेल, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळेल, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पुढे आहे ब्रुनोने 13व्या शतकामध्ये पृथ्वी स्वराभोवती फिरते, त्याला फाशी दिली. त्याने त्या ठिकाणी सांगितलं सूर्य तसाच आहे, सूर्य फिरत नाही तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याचबरोबर सूर्यभोवती देखील फिरते. अशा पद्धतीने 13व्या शतकामध्ये त्या ब्रुनोने त्या ठिकाणी सांगितलं. त्यावेळेस त्यांना फाशी दिली. त्यानंतरचा दुसरा शास्त्रज्ञ कार्पोनिकसने सांगितलं, असंच सांगितलं, त्याला शिक्षा झाली, त्याला तुरुंगामध्ये डांबलं. मात्र तो शास्त्रज्ञ होता, सायंटिस्ट होता, काहीतरी संशोधन करायचं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी तुरुंगामध्ये असताना एक ग्रंथ लिहिला, एक पुस्तक लिहिलं. आणि मग त्याच्याद्वारे पुन्हा तिसरा शास्त्रज्ञ झाला, त्याचं नाव आहे गॅलिलिओ. आणि त्यांनी त्या ग्रंथाच्या आधारे, कार्पोनिकसच्या ग्रंथाच्या आधारे त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला आणि त्या ठिकाणी सौरमंडलचं दर्शन सगळ्यांना दाखवलं की या ठिकाणी पृथ्वी फिरते, स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते. अशा पद्धतीने ते दाखवलं. त्याला देखील गॅलिलिओला फाशी दिली नाही, शिक्षा दिली नाही, तर त्याला म्हणलं चेटूक. त्याला दाखवलं ना, प्रत्यक्ष दिसतंय, हे सत्य आहे आणि सत्य स्वीकारावं लागेल. आणि मग म्हणले त्याला नाही नाही नाही, हा चेटूकगिरी केले, हे काहीतरी चेटूकगिरी करते आणि हे फिरवून दाखवते, तर ते चेटूक वगैरे काही नाही, ते सत्य आहे. आणि हे भगवान बुद्धांना देखील हा धम्म, मानवाचा कल्याणाचा विज्ञानवादी धम्म सांगत असताना देखील जैन धर्मीयांना भगवान बुद्धांना चेटूक म्हटलं.
ते जैन धर्मीय सांगत होते. विशाखा ही जैन धर्मीय होती, कारण ती धर्माने जैन होती पण आचरणाने बौद्ध होती. आमचं मात्र उलट आहे, आम्ही धर्माने बौद्ध आहोत, आचरणाने हिंदू महाराज आहे. कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे, हा बदल झाला पाहिजे. विशाखाचा तो आदर्श आम्ही घेतला पाहिजे. म्हणून ती जैन धर्मीय होती तरी देखील वयाच्या 7व्या वर्षी मेंढक आजोबा यांच्या बरोबर श्रावस्तीच्या जेतवनामध्ये भगवंताचं पहिलं प्रवचन ऐकलं होतं. आणि वयाच्या 7व्या वर्षापासून ती धर्माने जरी जैन होती तरी आचरणाने बौद्ध झाली होती. म्हणून भगवान बुद्धांनी त्यांच्या संघाला दान देत होते, सगळं धम्मासाठी आयुष्य व्यतीत करत होती आणि सगळं देत होती, दान करत होती. म्हणून ते जैन धर्मीय त्याच्या सासऱ्याला मिगार श्रेष्ठीला इतर धर्मीय जैन लोक सांगत होते, तुझ्या सुनेवरती भगवंतांनी तथागतांनी चेटुकगिरी केलेली आहे म्हणून ती देत आहे. म्हणजेच भगवान बुद्धांना देखील सत्य सांगितलं म्हणून चेटुक म्हटलेलं आहे. अशा पद्धतीचा आपल्याला माहित आहे. सगळा इतिहास सांगत बसणार नाही, आपण बुद्धिस्ट आहात, बौद्ध आहात, आपल्याला माहित आहे विशाखाचा इतिहास. म्हणजे धम्मामध्ये एवढी ताकद असते की त्या ठिकाणी एक उदाहरण सांगून, कारण ते सांगितलं पाहिजे की या ठिकाणी ती म्हणत होती की तुम्ही चेटुक आहे ना, तुम्ही एक प्रवचन ऐका. आता ते सगळं ते सांगत होत. ते म्हणले ठीक आहे, मी एक प्रवचन ऐकेन, परंतु पडद्याच्या भिंतीच्या आड बसून ऐकेन. आणि भगवंतांना त्या ठिकाणी भोजनदान केलं. विशाखाने भोजनदान दिल्यानंतर प्रवचन झालं आणि ते पडदे म्हणजे भिंतीच्या आडून ऐकलं. आणि मग त्याला कळालं की नाही नाही नाही, भगवान बुद्ध चेटुक वगैरे काही नाही, तर हे मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगत आहेत. आणि म्हणून त्या भिंतीच्या आड प्रवचन ऐकणार एवढी भगवान बुद्धांच्या वाणीमध्ये बळ होते, ताकद होते, प्रत्येकाचं परिवर्तन भगवान बुद्ध करत होते. आणि तो पडद्याच्या आड भिंतीच्या आड ऐकणारा प्रवचन मिगार श्रेष्ठ समोर आला, भगवंतांना वंदन केलं, भगवंताचा उपासक झाला. आणि ते म्हणाला की त्याला आपल्या सुनेला म्हणाला, हे मिगार माते, म्हणजे माते म्हणाला, म्हणजे धम्मामध्ये एवढी ताकद आहे, एवढं बळ आहे की त्या विशाखाकडे एवढं धम्म होता. म्हणून त्या धम्माच्या बळावरती त्यांनी म्हणजे सासऱ्यावरती देखील विजय मिळवला. आणि मग सासरे मिगार श्रेष्ठी म्हणतायत, तू दानशूर तर होतीच, परंतु आजपासून मिगार श्रेष्ठी, मिगार माता झाली. मिगार श्रेष्ठी म्हणजे त्याचं नाव होतं सासऱ्याचं मिगार, म्हणून मिगार माता विशाखा. अशा पद्धतीने म्हणजे सासऱ्याने सुनेला माता म्हटलं. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सुनेनी सासऱ्यावरती विजय मिळवलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धांचं एक चेटुक वगैरे काही नव्हतं हे सिद्ध आहे. आणि गॅलिलिओने देखील चेटुक म्हटलं पाहिजे, सिद्ध नाही आहे. त्यानंतर पुढचं शास्त्र आहे मानसशास्त्र. आता जे सांगते विज्ञान ते बुद्धाने तेच सांगितलं. रूपस्कंद, नामस्कंद, मानस्कंद बरोबर विज्ञान किंवा चेतना हे बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता सगळा चर्चा करत नाही, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. पुढे भौतिकशास्त्र. विद्युत क्षेत्राबरोबर चुंबकीय क्षेत्र असते, म्हणजे इकडे बटन दाबलं की लगेच लाईट लागते की नाही, तशाच पद्धतीने आपण कर्म कराल तशा पद्धतीने बुद्धांचा धम्म आहे. मनोविज्ञान. आधुनिक विज्ञान हे अनित्य व अनात्मवादाचा प्रतिध्वनी आहे. मनोविज्ञान काय सांगते? आधुनिक विज्ञान हे अनित्य व अनात्मवादाचा प्रतिध्वनी आहे. बुद्धांनी हेच सांगितलं, अनित्य अनात्म. त्यानंतर मनोसोपचार तज्ञ, मानसोपचार तत्व ते काय आहे? स्वावलंबनी आत्मनियम करणे व सर्व बाह्य शक्तींचा अधिकार गाजवण्यापासून प्रवृत्त करणे, अशा पद्धतीने सांगितले. स्वावलंबी बन, आत्मनियम, आत्मनिर्भर असणं, स्वावलंबी बनणं. भगवान बुद्धांनी शेवटचा स्वतःचा उपदेश तोच केलेला आहे. अत्त ही अत्त नातो भव, अत्त शरणा भव, अत्त धी भव. स्वतःचे स्वयंप्रकाश होता, स्वतःची मार्गदीप व्हा, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. ते मानसशास्त्र सांगते. अनुवंशशास्त्र काय सांगते? मुलामध्ये आई वडिलांचे विशेष असे गुण असतात, काही विशेष गुण असतात. बुद्धांनी देखील ते सांगितलेलं आहे. त्यानंतर मग अशीच सांगितलेलं, तो आता मुद्दा परत घेत नाही. अल्बर्टस्टाईनचा सिद्धांत, जग हे सापेक्ष आहे, जातीभेद नको आणि त्याचा विजय. पुन्हा मानसशास्त्र, मनाचे विकार म्हणजे षडरिपू म्हटलेलं आहे. त्यामध्ये अंतर्मन आणि बाह्य मन तथागताने हे देखील सांगितलेलं आहे आपल्या धम्मामध्ये. त्यानंतर समाजशास्त्र. समाजाचा प्रत्येक घटक समान आहे, धम्मात समता आहे. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्मामध्ये समता सांगितलेली आहे, सगळे समानता आहेत, सगळं समान आहेत. म्हणजे बौद्ध स्त्री पुरुष ही देखील विषमता नाही, एवढी समानता बौद्ध धर्मामध्ये आहे. बौद्ध धर्मामध्ये सांगितले ते समाजशास्त्र आता सांगते की समाजाचा प्रत्येक घटक हा समान आहे. पुढचं आहे निसर्गशास्त्र. निसर्गातील प्रत्येक वस्तू ही उपयुक्त आहे. निसर्गातील सर्व घटक, सर्व प्राणी, म्हणजे भगवान बुद्धांनी देखील सांगितलं बघा, भगवान बुद्धांचं सर्व म्हणजे काय म्हटलं? निसर्गशास्त्र, निसर्गातील प्रत्येक वस्तू ही मानवासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो धम्म फक्त मनुष्य मात्र नाही, तर प्राणी मात्र नाही, तर निसर्गाच्या हितासुखाचा कल्याणाचा आहे. म्हणजे भगवान बुद्धांनी मनुष्य प्राण्या मात्रावरती, इतर प्राणी मात्रावरती अनुकंपा, मैत्री करा, त्याचबरोबर निसर्गावरती देखील प्रेम करा, निसर्गावर देखील मैत्री करा, अशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या धम्माची शिकवण आहे.
कारण निसर्गातील प्रत्येक वनस्पती ही मानवाच्या कल्याणाची आहे, म्हणून निसर्गाची हानी करू नका. हा भगवान बुद्धांच्या धम्माचं तत्व बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलं. ते विज्ञान आता सांगते की निसर्गातील प्रत्येक वस्तू उपयुक्त आहे, म्हणून त्या ठिकाणी निसर्गाची हानी करता कामा नये. तरी देखील म्हणजे मानव समाज हा निसर्गाची हानी करतोय. आणि मग कार्यकारण भाव कर्मसिद्धांत आहे भगवान बुद्धांचा. तुम्ही जर निसर्गावरती प्रेम नाही केलं, निसर्गाची हानी केली, तर निसर्ग सुरळीत चालणार नाही. आणि तेच होते म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं निसर्गावरती देखील प्रेम करा. पुढचं आहे वनस्पती शास्त्र. प्रत्येक वनस्पती ही उपयुक्त आहे. निसर्गातली प्रत्येक वनस्पती ही उपयुक्त आहे, मानवाच्या उपयुक्त आहे. इथे आपल्याला जीवकाचं उदाहरण आपल्याला देता येईल, सगळ्यांना माहित आहे. तरी देखील थोडक्यात म्हणून, ज्यावेळेस जीवक गेले आणि 7 वर्ष डॉक्टर किटा आताचे डॉक्टर आहे म्हणजे सायन्स डॉक्टर, याचा अभ्यास केला, वैद्य झाले, डॉक्टर झाले, 7 वर्ष संपूर्ण ज्ञान त्या ठिकाणी घेतलं त्यांनी. आणि मग आता पदवी बहाल करायचे, सर्टिफिकेट द्यायचं आहे, पण त्यावेळी शेवटी परीक्षा व्हायची. हे तक्षशिला आता पाकिस्तानमध्ये आहे, ते पहिले भारतामध्ये होते. तक्षशिला नालंदा जगातली लोक या ठिकाणी चिवर परिधान करून ज्ञान घेत होते आणि आपापल्या देशामध्ये जात होते. कोणी इथेच राहत होते, इथेच धम्माचा प्रचार प्रसार करत होते. आणि काही लोक हे सगळं ज्ञान घेऊन आपल्या देशामध्ये जाऊन त्याचा प्रचार प्रसार करत होते. असं जगातलं विश्व विद्यापीठ इथं आपल्या भारतामध्ये होते. नालंदा असेल, तक्षशिला असेल, अनेक विद्यापीठ होती. आता जसं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे, कोलंबिया युनिव्हर्सिटी आहे, या नालंदा आणि तक्षशिला धर्तीवरती त्यांनी जगामध्ये तशी निर्माण केली आणि भारतामधनं मात्र संपून टाकलेलं आहे. हे देखील आपल्या लक्षात असावं. आणि म्हणून ते युवकांनी संपूर्ण घेतल्यानंतर 7 वर्षाचं वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर सरांनी पदवी बहाल करायचे, सर्टिफिकेट द्यायचं म्हणून शेवटची परीक्षा घ्यायची ठरलं. त्यांनी सांगितलं आता तुम्ही सगळेजण विद्यार्थी पास आहात, परंतु आता शेवटचं तुम्हाला प्रमाणपत्र सर्टिफिकेट द्यायचं आहे, पदवी बहाल करायची आहे डॉक्टरची, आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी जावा. एक परीक्षा होईल, त्याच्यासाठी तुम्ही त्या तक्षशिलाच्या विद्यापीठाच्या भोवती जायचं आहे आणि मानवाच्या उपयुक्त नसलेली अशी वनस्पती घेऊन यायचं आहे. मानवाच्या उपयुक्त अशी वनस्पती घेऊन यायचं आहे. सगळे लोक गेले, सगळे विद्यार्थी गेले, कोण 1 कोण 2 3 4 वनस्पती घेऊन लगेच आले. हे जीवक वैद्य मात्र सकाळपासून ते सूर्यास्त होईपर्यंत सगळ्या परिसरामध्ये सगळी वनस्पती शोधत होते. त्याला एकही वनस्पती अशी सापडली नाही की ती मानवाच्या उपयुक्त नाही. ते आले आणि आपल्या गुरुला सांगितलं असं आहे, आणि मग त्याला त्या ठिकाणी पदवी बहाल केली, डॉक्टर पदवी बहाल केली, प्रमाणपत्र दिलं. आणि मग पुढे येऊन त्यांनी आपल्याला माहित आहे तथागतांचे वैद्य म्हणून, राजवैद्य म्हणून, भगवान बुद्धांच्या संघाचे वैद्य म्हणून चांगल्या पद्धती त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा त्या युवकांनी केलेली आहे. त्यांना देखील भंते व्हायचं होतं, परंतु भगवान बुद्धांनी सांगितलं तुम्ही भंते व्हायचं नाही, तुम्ही भंते झाला तर यांची सेवा सुश्रूषा काय करायची, आणि म्हणून त्यांना प्रवृत्ती दिली नाही. अशा पद्धतीने वनस्पती ही प्रत्येक मनुष्यासाठी प्रत्येक वनस्पती म्हणजे उपयुक्त आहे. त्यानंतर आहे प्राणीशास्त्र, जे भगवान बुद्धांनी सांगितलं अनिच्छावत संखारा उपदवयते धम्मिनो उपजित्वा निर्जंती उपसमोसुको. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलं तेच आता सांगते प्राणीशास्त्र. काय? जन्म, जीवन आणि मृत्यू. म्हणजे ज्याला जन्म आहे तिथं मृत्यू हा अटळ आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं. बघा, भगवान बुद्ध मी सुरुवातीपासून सांगतोय जगातले सुपर सायंटिस्ट आहेत, महान वैज्ञानिक आहे, परंतु स्वतः सुपर सायंटिस्ट होते तरी स्वतःला आपला जीव वाचवू शकले का भगवान बुद्ध? त्यांचं वयाच्या 80व्या वर्षी महापरिनिर्वाण झालं. त्यांच्या निधनाला आपण महापरिनिर्वाण म्हणतो. वयाच्या 80 वर्षी त्यांना देखील या तत्वाप्रमाणे जावं लागलं. जन्म आहे तिथं मृत्यू हा अटळ आहे, त्यांना देखील महापरिनिर्वाणाला जावं लागलं. महापरिनिर्वाण त्यांचं झालं. आणि म्हणून जीवन म्हणजे अनिच्छावत संकाराने सांगितलं जन्म, जीवन आणि मृत्यू. जन्म आणि मृत्यू मध्ये जी अवस्था आहे त्याला जीवन म्हटलेलं आहे. ते जीवन आपण धम्माचं आचरण करून स्वाभिमानी, बाबासाहेबांनी सांगितलं स्वाभिमानी जीवन जगलं पाहिजे. अशा पद्धतीने प्राणीशास्त्र सांगते जन्म, जीवन आणि मृत्यू. भगवान बुद्धांनी देखील हेच सांगितलेलं आहे. आणि म्हणून आता इथे अजून एक मुद्दा आपल्याला सांगता येईल. आमच्या पत्रिकेमध्ये इन्व्हिटेशन कार्ड मध्ये अजूनही चिरंजीव या शब्दाचा प्रयोग केला जातो. हा बंद केला पाहिजे, कारण कुणीही चिरंजीव नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं, विज्ञान सांगते अनिच्छावत संकारा उत्पन्न होऊन विनाश पावणे जन्म आहे तिथं मृत्यू अटळ आहे, ठरलेला आहे. कुणीही चिरंजीव जिवंत कुणीही राहत नाही. आणि म्हणून चिरंजीव शब्द प्रयोग आम्ही करता कामा नये. तर आम्ही काय प्रयोग केला पाहिजे? विहारात गेलं, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे धम्माचं आचरण केलं तर आम्ही आयुष्यमान होणार नाही. उपासिका म्हणजे महिला असेल तर उपासिका हो म्हणजे आयुष्यमानाने होणार आहे. तर विहारात गेली, धम्माचं आचरण केलं तर आयुष्यमानाने हे शब्द प्रयोग केले पाहिजे. चिरंजीव, सौभाग्यवती, कांचने असे शब्द प्रयोग आम्ही करता कामा नये. अशा पद्धतीने हे प्राणीशास्त्र सांगते. पुढे बायोसायन्स, त्याला एक्सोबायोलॉजी म्हटलेलं आहे. विपश्यना विज्ञान सांगते. आता भगवान बुद्धांनी हेच सांगितलं, ठीक आहे, विपश्यना सांगितलेले आहे. त्यानंतर तत्वज्ञान शास्त्र, नीती नियम. धम्म म्हणजे बघा सुरुवातीला सांगितलं धम्म म्हणजे नीती, नीतिमान जीवन जगणे हेच सांगितलेलं आहे. मनुष्याच्या आचरण आहे, नियम आहे सांगितलेले. तशाच पद्धतीने तत्वज्ञान शास्त्र आहे.
त्यानंतर इंडियन पिनल कोड, याला सिव्हिल क्रिमिनल म्हणतो, हे कुठून घेतलं तर हे कायदाशास्त्र जे आहे संविधानामधलं ते विनय पिटकातून घेतलेलं आहे. जे विनय आहे ते आपल्याला माहित आहे, आपण उपासक उपासिका आहोत, आपल्याला पंचशील आहे आणि 45 विनय आहे. पंचशिलाचं पालन करायचं आहे, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञाचं आणि 45 विनयाचं पालन केलं तर माणूस हा दुःखातून मुक्त, सुखी, समृद्धी जीवन जगू शकतो हे सांगितलेलं आहे. जर प्रवज्ञा घेतली तर त्यांना दशशील आहे, तर जरा श्रामणेर म्हणतो आपण, त्यांना 75 विनय आहे. त्यानंतर त्याने कायम भिक्षू व्हायचा आहे, प्रवज्ञा घेऊन पुन्हा त्या ठिकाणी उपसंपदा झाल्यानंतर मग त्यांना दशशील आहे आणि त्यानंतर 227 विनय आहेत. भिक्षुने असेल तर मग त्यांना दशशील आहे आणि 235 विनय आहेत. अशा पद्धतीने विनय पिटक मध्ये जे विनय आहेत ते विनय इंडियन पिनल कोड मध्ये घेतलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे पहिली धम्मसंगीती झाली त्याच्यामध्ये सुत्त पिटक आणि विनय पिटक, उपालीने कथन केलं, सुत्त पिटक स्थविर आनंदाने कथन केलं, म्हणून ते विनय पिटकामध्येच हे जे कायदाशास्त्र आहे ते सगळं आहे. त्यानंतर धम्म आणि विज्ञान बरोबर आहे. त्यानंतर राज्यशास्त्र, तथागत भगवान बुद्धाने आपल्याला माहित आहे राजे लोकांनी राज्यकारभार कसा करावा याच्यासाठी त्यांना काही नियम सांगितलं होतं. म्हणजे त्याला म्हटलेलं आपण म्हणतो ना संकल्पगाथेमध्ये, राजा भवतु धम्मिको, राजा जर धार्मिक असेल तर प्रजा सुखी होईल, राजा धार्मिक नसला तर अराजकता राज्यामध्ये प्रजाही सुखी राहणार नाही, प्रजेला लुटणार आहे, तो प्रजेची हानी करणार आहे. आणि राजाचं कर्तव्य असतं आपल्या राज्यामध्ये प्रजा सुखी राहिली पाहिजे आणि म्हणून राजा हा धार्मिक असला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिल्यामुळे राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत नाही, तर राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येत असतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राणीचा अधिकार काढून घेतला आणि राजाला जन्माला घालण्याचा अधिकार तुम्हाला दिला. 1 पर्सन 1 वोट 1 व्हॅल्यू, एक व्यक्ती एक मत एक मूल्य, एवढी समता बौद्ध धर्मातली मताच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. आपल्या मताला जेवढी किंमत आहे तेवढी प्रधानमंत्री असो, राष्ट्रपती असो, राज्यपाल असो, IAS IPS आधी झोपडपट्टीला राहणार तुम्ही आणि सर्वसामान्य कोणी असो, प्रत्येकाच्या मताला ही समान किंमत बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेली आहे. म्हणून आता राजा जर जन्माला घालायचा असेल तर मताच्या पेटीतून, म्हणून मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक प्रवचनातून सांगत असतो, जर राजा धार्मिक व्हायचा असेल तर मग नगरसेवकापासून खासदारकीची ज्यावेळेस निवडणूक येईल, आता विधानसभेची निवडणूक येते, तर त्या निवडणुकीला तिकीट देत असताना त्या प्रत्येक कॅन्डिडेटला, प्रत्येक सभासदाला तिकीट असं द्यायचं की त्यांनी बौद्ध धम्मामध्ये येऊन 10 दिवस होईना, 1 महिना होईना, 3 महिना का होईना, त्या ठिकाणी किमान 1 सप्ताह 10 दिवस का होईना त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण करण्यासाठी, म्हणून ते विनय जाणण्यासाठी, म्हणून धम्म जाणण्यासाठी, म्हणून 10 दिवस चिवर घेऊन, मुंडन करून चिवर घेऊन त्या ठिकाणी श्रामणेर झालेला असला पाहिजे, तरच त्याला तिकीट द्यावं, तर तो राजा धार्मिक होईल आणि त्याच्या राज्यामध्ये प्रजा सुखी होईल. अशा पद्धतीने हा नियम करावा, कायदा करावा असं मला वाटतंय. म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या श्रामणेर शिबिराला बसवायचं किंवा इतर भंतेची शिबिर बौद्ध धम्मामध्ये आपण असंच म्हणत की दावा करत नाही, तर आमच्या प्रकारे अधिक भंते असतील, धम्मप्रचार प्रसार करत असतील, संस्थेप्रमाणे संस्थेच्या करत असतील, त्यांच्याकडे जाऊन देखील त्यांनी त्या ठिकाणी 10 दिवसाचं, महिन्याचं, 3 महिन्याचं शिबिर करावं आणि केलं तरच त्याला त्या ठिकाणी तिकीट द्यावं, तर राजा धार्मिक होईल आणि खऱ्या अर्थाने प्रजा सुखी होईल. तर तसं होताना दिसत नाही. राजे हे आता भ्रष्टाचारी होत आहेत, कशाचे होत आहेत, कारण त्यांना भान नाही, कशा पद्धतीने आचरण करावं हेच माहित नाही. माणूस म्हणून माणसाला कसा न्याय हक्क द्यावा हे त्यांना कळत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी घटनाशास्त्रामध्ये राज्यशास्त्रामध्ये सांगितले, राजा भवतु धम्मिको, राजा हा धार्मिक असला पाहिजे. आणि म्हणून आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 29 जागेवरती देखील आरक्षण आहे, म्हणजे SCच्या जागा आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी ज्या ठिकाणी आपला उमेदवार देईल त्यांनाच त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे. धार्मिक राजा आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. आणि तशा पद्धतीने येणाऱ्या विधानसभेला चांगले प्रतिनिधी, धार्मिक राजे, जे बौद्ध धर्माच्या बाबासाहेबांच्या संविधानाला, बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे, बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे देश चालवणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवणं आपल्या हातामध्ये आहे, ते आपण केलं पाहिजे. त्यानंतर घटनाशास्त्र म्हणजे संविधान शास्त्र, भगवान बुद्धांचं हे घटनाशास्त्रामध्ये म्हणजे घटनाशास्त्रामध्ये, संविधानामध्ये संपूर्ण बौद्ध धम्माचा सार, बौद्ध धम्म, संपूर्ण बौद्ध धम्म सार नाही तर संपूर्ण बौद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेला आहे. पहिलं सांगायचं समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय, बौद्ध धम्माची तत्वे जसे त्याची घटनाशास्त्र म्हणजे संविधानामध्ये टाकलेले आहेत. आणि त्यानंतर इंडियन पिनल कोड काय सांगितलं सगळं ते टाकलेलं आहे, विनय पिटक टाकलेलं आहे. अशा पद्धतीने बौद्ध धम्मावरती आधारलेले संविधान या देशाला बहाल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बौद्धमय भारताला संविधानाच्या माध्यमातून बौद्धमय केलेलं आहे. म्हणजे घटनाशास्त्र हे सांगते, जे बाबासाहेबांनी घेतलेलं हे बौद्ध धम्मातलं तत्व आहे, म्हणजे बौद्ध धम्म. पुढे आहे लोकशाही शास्त्र, म्हणजे गणराज्य पद्धत, संघराज्य पद्धत. आपल्याला माहित आहे सिद्धार्थ गौतमाच्या वेळेस गणराज्य पद्धत होती. त्यानंतर काही राजा होते पण राजावरची आधी सत्ता नव्हती. राजाची काही राजावरती राजाची सत्ता होती, त्याला
ती राज्य वेगळी होती आणि राजा असून राजाच्या आधी सत्ता नाही, तर त्या ठिकाणी मिटिंग व्हायची, सभा व्हायची आणि त्यांच्या प्रस्ताव टाकून विचार वेळ म्हणून त्या ठिकाणी त्या प्रस्ताव तो ठराव पारित करायचा आणि तो तसा कायदा करायचा. अशा पद्धतीने चालत होतं. त्याला गणराज्य पद्धत म्हटलेली आहे, संघराज्य पद्धत म्हटलेलं आहे आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उचललं आणि बौद्ध धर्माचं तत्व हे संविधानामध्ये टाकलं. त्याला लोकशाही राज्य म्हणतो, आपण गणराज्य पद्धत म्हणतो. आणि ती गणराज्य पद्धत म्हणजे काय आहे, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलं शासन, ही अब्राहम लिंकनची व्याख्या आहे. बाबासाहेबांना ही लोकशाहीची व्याख्या बाबासाहेबांना ही अभिप्रेत नव्हती. आहे लोकांनी लोकांच्यासाठी शासन आहे, परंतु बाबासाहेबांना खरी अभिप्रेत काय होती, कारण बौद्ध धर्म आहे तो धर्म, तिकडे धर्म आहे, धर्मासाठी माणूस, आणि इथे भगवान बुद्धांनी माणसाला केंद्रबिंदू मानलं, माणसांच्या विकासासाठी धर्म सांगितलं, म्हणजे माणसासाठी धर्म आहे आणि आपल्या धर्मामध्ये मानवाचा सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास झाला पाहिजे अशा पद्धतीने धम्म भगवान बुद्धांनी सांगितले. माणसाचा सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी धम्म आहे आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली व्याख्या, बौद्ध धर्माची व्याख्या संविधानामध्ये घेतली. ही बाबासाहेबांना लोकशाहीची व्याख्या अभिप्रेत होती. ज्या शासन व्यवस्थेमध्ये, कारण बौद्ध धर्माच्या तत्वावरलं संविधान आहे आणि लोकांसाठी आहे, समाजासाठी, माणसासाठी हे संविधान निर्माण केलेलं आहे. ऐक ना, आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस सुरुवात कशी करायची प्रियंबलची म्हणून चर्चा झाली होती. ईश्वर गॉड सगळे म्हणत होते, पण बाबासाहेबांनी विजय झाला, तिथं देखील मतदान झालं आणि देव हरले, बाबासाहेब जिंकले, म्हणजे देव हरले आणि माणसं जिंकली, म्हणून आम्ही भारताचे लोक, अशी त्या ठिकाणी सुरुवात प्रियंबलची आहे, आपल्याला माहित आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी व्याख्या मान्य म्हणजे बाबासाहेबांना जी अभिप्रेत लोकशाहीची व्याख्या होती गणराज्य पद्धती लोकशाहीतली, ती अशी आहे, ज्या शासन व्यवस्थेमध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता मानवाचा सर्वांगीण आणि परिपूर्ण विकास घडवून आणणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही, म्हणजेच गणराज्य लोकशाही होय. अशा पद्धतीने बाबासाहेबांना हा अभिप्रेत होती लोकशाहीची व्याख्या. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये देखील बाबासाहेबांना दुःखद वेदना सुखद वेदना झाल्या होत्या, ते सांगून मी थांबतोय की बाबासाहेब ज्यांच्याकडे संविधान सुपूर्त करत होते ते संविधान मी एवढ्या महत् प्रयत्नाने बनवलं आहे. संविधानाच्या माध्यमातून माझ्या समाजातला अस्पृश्य शोषित पिढी समाजातला माणूस राष्ट्रपती प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून बाबासाहेबांना सुखद वेदना झाल्या होत्या, आनंदित बाबासाहेब झाले होते. तर दुःखद वेदना होत होत्या याच्यासाठी की मी एवढं महत् प्रयत्नाने बनवलेलं संविधान आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून माझा जो माणूस जाणार आहे तिथं, तो जाण्यासाठी चालवणारी लोक ही माझी नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे मी सुपूर्द करतोय. चालवणारी लोक माझी नसल्यामुळे, माझ्या विचाराची संविधानाच्या विचारात नसल्यामुळे त्या ठिकाणी तसं होणार नाही. आणि झालंय तसंच. बाबासाहेबांचं भाषण देखील तसं झालं की जर का हे संविधान कितीही चांगलं असलं, जर चालवणारे लोक वाईट असतील तर वाईट ठरत, आणि तसंच झालेलं आहे. 100% बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे 50 पासून आतापर्यंत देश चालत नाही, म्हणून भारत देशाची अधोगती होते, प्रगती होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे जर देश चालला तर जपानच्या पुढे जाईल, असं मी माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच जाईल, परंतु तसं होताना दिसत नाही. म्हणून ही बाबासाहेबांनी लोकशाही पद्धत दिलेली आहे, म्हणजे बौद्ध धम्मच दिलेला आहे. म्हणजे बौद्ध धम्म आणि विज्ञान त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे तेवढंच खरं असलं तरी खऱ्या अर्थाने जाता एवढं सांगितलं, बौद्ध धम्म विज्ञान मानवाला काल्पनिक गोष्टीपासून दूर ठेवून सत्य आणि सदाचाराचे ज्ञान देतो. विज्ञानामुळे जग प्रगत झाले, परंतु विज्ञानाला धम्माची जोड असणे जरुरीचे आहे. नव्हे तर याच्याही पुढे जाऊन म्हणून की विज्ञानावरती धम्माचा अंकुश असणं गरजेचं आहे. धम्माचा प्रभाव तर आहेच, परंतु धम्माचा अंकुश असणं गरजेचं आहे. बघा, जर उदाहरण द्यायचं झालं की विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की एका ह्याच्यामध्ये एवढे अणुबॉम्ब तयार केलेले की एका मिनिटात, एका सेकंदात सगळं बेचिराग करून टाकत आहे. मग ह्याच्यावरती जर अंकुश जर धम्माचा नसेल, भगवान बुद्धांनी सांगितलं एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करा, एका दुसऱ्या समाजावरती प्रेम करा, एका राज्यात दुसऱ्या राज्यावरती आणि एका देशात दुसऱ्या राज्यावरती प्रेम करा. युद्ध झगडा भांडण होईल का? नाही होणार, हे भगवान बुद्धांनी सांगितलं. परंतु तसं होताना दिसत नाही. त्या ठिकाणी अणुबॉम्ब सारखे बॉम्ब मग एका मिनिटामध्ये बेचिराग होते. आणि त्याच्यामुळे जर बौद्ध धर्माचा अंकुश असेल, प्रत्येक माणूस असं आचरण केलं तर या ठिकाणी असं विज्ञान किती प्रगत म्हणजे लॉस होणारे जरी बनवलं विज्ञान अणुबॉम्ब वगैरे, तरी त्या ठिकाणी धम्माचा जर अंकुश असेल तर हे होणार नाही. संपूर्ण जग हे शांततेच्या मार्गाने, धम्माच्या मार्गाने जाऊ शकतं. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या पती पत्नीला दाम्पत्याला काही दोष असल्यामुळे मूल होत नाही. विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे, टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून त्या मुलाला त्या दाम्पत्याला मुलगा त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे विज्ञान प्रगत झालं, परंतु विज्ञानामुळे बाळाचा जन्म झाला, परंतु बाळाला जन्म झाला तरी त्याच्यावरती संस्कार हे बौद्ध धम्माचे संस्कार होणं गरजेचं आहे. जर त्याच्यावरती बौद्ध धम्माचा अंकुश नसेल तर त्या बाळाला जर चांगले संस्कार दिले नाहीत तर ते बाळ कसंही होईल, है की नाही? आणि म्हणून बौद्ध धम्माचं जरी विज्ञान प्रगत झालं तर विज्ञानावरती, विज्ञान आणि धम्म आणि विज्ञान जरी एका नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्याच्यावरती विज्ञानावरती धम्माचा अंकुश असणं
गरजेचं आहे. अशा पद्धतीने भगवान बुद्धांच्या धम्माची शिकवण आहे. म्हणजे मैत्री करुणा, म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवरती मैत्री. अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी जो 2568 वर्षापूर्वी 2600 वर्षापूर्वी जो धम्म सांगितला तो म्हणजे आताचं सगळंच्या सगळं विज्ञान जसे तेव्हा सांगितलं. म्हणून भगवान बुद्ध जगातले सुपर सायंटिस्ट आहेत. म्हणूनच त्यांना विश्व गुरु म्हटलेलं आहे. सगळ्या शास्त्रज्ञांचे, सगळ्या शास्त्राचे गुरु तथागत भगवान बुद्ध आहेत. म्हणून भगवान बुद्ध हे जगाचे गुरु आहेत, विश्वगुरु आहेत. युनिव्हर्सल म्हणजे जग घडवण्यामध्ये भगवान बुद्धांचा पहिला नंबर आहे. आपल्याला माहित आहे. तो विषय वेगळा आहे. पहिला भगवान बुद्ध आहेत. भारतातले 4 महापुरुष, विश्व महापुरुष आहेत. तर पहिले तथागत भगवान बुद्ध आहेत. दुसरे जैन धर्माचे संस्था भगवान महावीर आहेत. तिसरे आहेत सम्राट अशोक आणि चौथे आहेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे त्या म्हणजे माणसाला घडवून, म्हणजे विश्वाला घडवण्यामध्ये, विश्वाला चांगलं वळण लावण्यामध्ये यांचा 4 नंबर 10,000 वर्षातला इतिहास आहे. 10,000 वर्षातले हे विश्व महापुरुष आहेत. आणि म्हणून ते भगवान बुद्धांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मेकर्स ऑफ युनिव्हर्स म्हणजे विश्वगुरु भगवान बुद्ध म्हटलेलं आहे. कारण त्यांनी 2600 वर्षापूर्वी आताच विज्ञान जसं सांगितलेलं आहे. म्हणून ते खरोखरच विश्वगुरु आहेत. या विश्वगुरुला आणि ज्या विश्वगुरुचा धम्म आम्हाला दिला, पुन्हा एकदा तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, महान अशा कार्याला वंदन करून आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना करतो. मला हा ऑनलाईन विषय देण्याची संधी या सगळ्या संघटनेने या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आपण सर्वांनी ते शांततेत ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती, आपल्या सर्वांचा आभार, आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना. आणि तसं मी माझी 2 प्रवचन झालेले आहेत. मला वाटतं सिम्बॉल ऑफ नॉलेज एक झालेलं आहे ऑनलाईन, आणि पुन्हा हे प्रवचन याही वर्षी मला या ऑनलाईन प्रवचन देण्यासाठी खऱ्या अर्थानं मुकेशजी गायकवाड असतील आणि आमचे गुरुवर्य ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांच्या मार्फत मला हा विषय आजचा देण्याची संधी उपलब्ध झाली. त्याबद्दल सर्व आमचे गुरुवर्य ज्ञानोबा कांबळे, मुकेशजी गायकवाड, त्यांची संपूर्ण टीम, त्याचबरोबर 4ही संघटनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, ऑनलाईन महाराष्ट्रातून ऐकणारे सर्व पदाधिकारी, सगळ्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून माझ्या लांबलेल्या बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयाला मी पूर्ण विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. साधू 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 साधू. अतिशय सुंदर मेंदूला लागलेला गंज काढणार आपलं भाषण चाललं तर खूप भावलं. मी फक्त 2च अभिप्राय घेणार आहे. वाजलेत 9:48 आणि सरांनी काय सांगितलं ते सांगू नका. तुम्हाला ते कसं भासलं त्यातून तुम्ही काय घेतलं एवढंच सांगा. सगळेच मन लावून ऐकतात, म्हणजे आम्ही किती मन लावून ऐकतो हे असं सांगू नये असं मला वाटतं. अशोक गायकवाड बोला. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. खूप छान, अति छान. इतकं साधं सोपं आणि सुटसुटीत भाषेमध्ये धम्म आणि विज्ञान खूप छान. हे कधी ऐकलं नव्हतं, पण आता ऐकलं गुरुजी. डोक्याचं एकदम म्हणजे नाही का खोकं खोटं ना, ते डायरेक्ट भरून गेलं. एक नंबर म्हणजे एक नंबर. कोटी कोटी प्रणाम गुरुजी तुम्हाला. खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. गुरुजी खूप छान. गुरुजी खूप छान. माझ्याकडे एवढे शब्द नाही की तुम्हाला मी काय बोलून काय नाही. धन्यवाद गुरुजी. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. अशोक गायकवाड यांचं सुंदर असं मनोगत आणि सरांच्या प्रवचनावर प्रतिक्रिया. अजून कोणाला काय बोलायचं त्यांनी हात दाखवा आणि बोलायला सुरुवात करा. कांबळे गुरुजींचं या ना सर. ज्ञानोबा कांबळे गुरुजी बोला. सर माईक चालू करा. कांबळे गुरुजी माईक चालू करा. आदर्शांना वंदन, आयोजकांना धन्यवाद, प्रवचनकारांनाही धन्यवाद, लाख लाख धन्यवाद की त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपल्याला जे त्यांनी स्वीकारलेलं आहे, जे अंगीकारलेलं आहे
त्याचं दर्शन त्यांनी दिलेलं आहे. ते वेळोवेळी मला गुरु म्हणतायत. मी काही केलेलं नाही, मी फक्त देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचं आज दर्शन त्यांनी हुबेहूब या ठिकाणी दिलंय. मी त्यांना बरेच वेळेला ऐकलेलं आहे. विषयावर अभिप्राय मी देणारच नाही, परंतु हे हिरे जे घडलेले आहेत, हे हिऱ्यांचं दर्शन होताना अत्यानंद होत आहे. आणि गुरुजींनी अत्यंत प्रभावीपणाने हा विषय या ठिकाणी मांडला. आज या विषयाची गरज आहे, विज्ञानाची गरज आहे. नासाने स्वीकारलेलं आहे की भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान आम्ही स्वीकारलेलं आहे, नासाने उत्पत्ती स्वीकारलेली आहे. तेव्हा तुम्ही आम्ही कोण आहे? तरी सुद्धा अजून आपल्या लोकांची भावना जी बदलत नाही, ती बदलण्यासाठी हे विषय आहेत. अजूनही आपण तळ्यामाळ्यामध्ये राहत आहोत, ते दूर व्हावं, अंतर्मनातल्या गाठी नष्ट व्हाव्यात, हाच उद्देश आहे. गुरुजींनी अत्यंत सुंदर पद्धतीने, धन्यवाद गुरुजी, लाख लाख धन्यवाद तुम्हाला. अशीच आपली प्रगती हो. आणि मी काय तुमचा गुरु नाही, तुम्हीच माझे गुरु आता या ठिकाणी झालेला आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद कांबळे गुरुजी. यानंतर डॉक्टर उत्तम शिंदे यांना विनंती करतो की आपण बोलावं. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी डॉक्टर शेंडे, ज्ञानोबा कांबळेचा खरा विद्यार्थी आहे. त्यांनी मला बौद्धाचार्य केलेला आहे. माझी एक रिक्वेस्ट आहे की हे सर्व व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जर लिंक मिळाली तर धम्माचा प्रचार आम्ही फील्ड वर्क करून सर्वांपर्यंत पोहोचवेल, म्हणून ही लिंक पाठवावी एवढी रिक्वेस्ट करत आहे. मी मुकेशजींना विनंती करतो, मुकेशजी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी. धन्यवाद गुरुजी. आदर्शांना वंदन. उपस्थित आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अनिल शिंदे गुरुजी आणि सर्व मान्यवर, सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज आपण संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेल्या या प्रवचन मालिकेमध्ये आपली शिखर संस्था म्हणजेच मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा या आपल्या मातृसंस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार गेले 3-3.5 वर्षापासून या उपक्रमाच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रत्येक बुधवार आपण आपल्या मातृसंस्थेसाठी दिलेला आहे. मातृसंस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत. हा वर्षावासाची ही जी मालिका आहे, या वर्षावासाच्या मालिकेमध्ये आपण जसे आपल्या संस्थेचे नियम आहेत किंवा संस्थेचे विषय आहेत, त्या विषयानुरूप आपण हे विषय आपण घेत आहोत. बौद्ध धम्म आणि विज्ञान हा विषय गुरुजींनी खूप छानपणे सांगितला, आम्हाला मार्गदर्शन केलं. जसं आता गुरुजींनी सांगितलं, कारण गेल्या वर्षी सुद्धा गुरुजींनी छान असा एक विषय आपल्याला यापूर्वी दिलेला आहे. आज जवळजवळ 942 पुष्प आपण गुंफलं. खूप खूप धन्यवाद गुरुजी. यानंतर देखील आपण या उपक्रमामध्ये आम्हाला मार्गकृत करावं असं सर्व समिती सदस्य असेल किंवा सर्व श्रोते असतील, सर्वांच्या वतीनं आपणास पुनश्च एकदा विनंती. छान असा आजचा विषय झाला. पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन. आणि आत्ताच डॉक्टर शेंडे सरांनी जी मागणी केली त्यामध्ये मी कॉल मेसेज मध्ये युट्यूब चॅनलची लिंक पाठवलेली आहे. सर, आपण प्रबोधन पर्व या आपलं युट्यूब चॅनलचं नाव आहे. आपण सर्वांनी ज्यांनी अजून या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येईल. ज्या वेळी आपण व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपण ते व्हिडिओ पुन्हा आपण बघू शकता. आजचा व्हिडिओ उद्या लवकरात लवकर आपण पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि अनिल शिंदे गुरुजींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. उद्या ही खूप महत्वाचा विषय आहे, कारण आपला हा उपक्रम सोमवार ते शनिवार वेगवेगळे विषय आपण घेऊन मार्गकृत करत आहोत, प्रबोधन करत आहोत. उद्या ही छान असा विषय आहे. उद्याचे वक्ते आहेत डॉक्टर नवनाथ रासकर सर. उद्याचा विषय लवकरात लवकर आपल्या लिंकच्या माध्यमातून आपणास कळवला जाईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर.
धन्यवाद मुकेशजी. मी आता आबाळाचा गोड कार्यक्रम करता विमलताई बाबूराव गायकवाड सेवानिवृत्त UDC भारतीय हवामान विभाग संघटक युग प्रवर्तक संघ नवी सांगवी ताईंना विनंती करतो विमलताईंना की आपण आभाराचं काम हाती घ्यावं. विमलताई. हा, धन्यवाद सर, धन्यवाद. अखिल विश्वाला मैत्री करुणा आणि शांततेचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न विश्वभूषण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच माता रमाई माता भीमाई सर्व महामानव व सर्व महामाता यांच्या पवित्र विचारांना पवित्र कार्याला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 आणि आजचे पुष्प आहे 942. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन विशेष व्याख्यानमाला यामध्ये आजचे प्रमुख वक्ते आदरणीय अनिल बंडू शिंदे गुरुजी, केंद्रीय शिक्षक मेजर समता सैनिक दल, संरक्षण उपाध्यक्ष नवी मुंबई जिल्हा भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई. आणि आज सरांचा विषय आहे बौद्ध धम्म आणि विज्ञान. सरांनी आजच्या विषयात मध्ये खूप अतिशय सुंदर असे आपल्याला प्रवचन सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. त्यांचा अभ्यास खूप आहे आणि भारतीय बौद्ध महासभेचे आपण आतापर्यंत जेवढे वक्ते येतात ते अगदी सुंदर आणि खडखडीत अशा व्यवस्थित आपल्याला संपूर्ण विषय मांडतात. तसंच सरांनी आजही आपल्याला बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर अतिशय सुंदर असं आणि फार मौलिक महत्वाचं आणि सगळ्यांना प्रभाव पडेल असंच त्यांनी आपल्याला प्रवचन दिलेलं आहे. आणि आपण सर्वांनी त्यांचं प्रवचन मंत्रमुग्ध ऐकलं. तर मी सरांचे वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी खूप सुंदर प्रवचन दिलं, प्रबोधन दिलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद ताई. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे अभिप्राय दिलेला आहे तसे आपले आदरणीय अशोक गायकवाड सर, आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी आणि डॉक्टर उत्तम शेंडे, आदरणीय डॉक्टर उत्तम शेंडे सर. तर सर्व विचारवंतांचे सर्वांचे अभिप्राय खूप छान झाले. आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी ही खूप छान प्रवचन देतात आणि त्यांचं प्रत्येक वेळी आपल्याला प्रवचनाचा आपण लाभ घेत असतो. आणि त्यांनी आज जो अभिप्राय दिलेला आहे त्यामध्येही त्यांनी आपलं मत खूप सुंदर दिलेलं आहे. तर मी तिन्ही विचारवंताच्या अभ्यासकांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय हर्षानंद गणपत सोनवणे सर, कवी, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, संस्थापक सदस्य, उपाध्यक्ष सम्यक साहित्य परिषद पुणे. सरांचं अतिशय सुंदर असं आजचं सूत्रसंचालन झालेलं आहे आणि खूप सुंदर सरांचं नेहमीच आपल्याला योगदान असतं. सरांनी आपल्याला मध्ये मध्ये सूचनाही देत असतात. जे काही चांगलं त्याची सूचना देत असतात, काही अडत असेल तर त्यावर ते सोल्युशन देतात. तसे सरांचं कार्य खूप महान आहे आणि त्यांनी आपलं आजचं सूत्रसंचालन खूप सुंदर असं अशा रीतीने केलेलं आहे. तर मी त्याबद्दल सरांचे खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर विचारवंत अभ्यासक, तसेच सर्व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, तसेच बौद्ध उपासक उपासिका आणि सर्व आपले श्रोतेगण, सर्वांनी वेळेवर येऊन आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी
सर्वांचे खूप खूप मनापासून आभारी आहे. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते आयोजक आहेत ते बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, तसेच संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, तसेच द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे. तर मी सर्व आयोजकांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. तसेच आपल्या कार्यक्रमाचे जे तांत्रिक बाजू सांभाळतात आणि आपल्या कार्यक्रमाची जी उद्याची रूपरेषा आणि कार्यक्रमाचा संपूर्ण लेखाजोखा जे ठेवतात ते आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर, जे बौद्धाचारी आहेत, शिक्रापूर शिरूर तालुका पुणे. तर मी सरांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाची प्रत्येक आठवड्याची पोस्ट न चुकता तयार करून ती आपल्या ग्रुपवर टाकतात. अतिशय ही एकदम अशी जबाबदारीची अशी काम आहे आणि ते काम आदरणीय सुभाष सोनवणे सर DYSP सेवानिवृत्त आहेत. तर ते इतके सुंदर काम करतात ते, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाची व्याख्याने प्रबोधने युट्यूबवर प्रसारित करतात त्या आदरणीय स्वातीताई मुकेश गायकवाड शिक्रापूर पुणे यांची मी मनापासून खूप आभार व्यक्त करते. त्यानंतर माधुरीताई कोटांगळे ह्या सुद्धा आपल्या कार्यक्रमाची ऑनलाईन जी काही प्रेझेंट असते त्याची लिंक लगेच आपल्या ग्रुपवर ते पाठवतात. तर त्यांचंही काम खूप जबाबदारीचं आहे, तर त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमामध्ये जे चुकून वगैरे कोणी राहिलं असेल तर मी त्यांचेही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि पुन्हा सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व विचारवंत अभ्यासक, तसेच साहित्यिक, शैक्षणिक, वेगवेगळ्या कामावर कार्यरत असणारे सर्व अधिकारी पदाधिकारी, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सर्वांची मी पुन्हा एकदा, कुणी चुकून राहिलं असेल तर तेही त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि मी इथंच थांबते. जय भीम, जय संविधान, जय नमो बुद्धाय, जय भारत. आणि यापुढील कार्यक्रम मी आदरणीय हर्षानंद सोनवणे सरांच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद ताई. तुम्ही कुणाचंही नाव सोडलं नाही त्याबद्दल समिती आपलं मनपूर्वक आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला हे मी घोषित करतो.